नाव बदलून घ्या तुमच्या घराचं घर, लॉजेस ठेवा ना. असं नाहीये. पालक मुलांमध्ये इंटरेस्ट घेत असतात, मुलं पालकांमध्ये घेत असतात, चौकशी करत असतात. हो. आई वडिलांची चौकशी हे करतात. प्रमाण कमी असलं तरी नक्की तरी आहे. ते आहे. कल्चरली सुद्धा आपण समृद्ध आहोत का? एखादा सिनेमा एकत्र बघून त्याच्यावरती चर्चा होते का घरात? की ठीक आहे, तू वेगवेगळ्या वेळेला तो मूवी पाहिलायस, मी वेगळ्या वेळेला, पण आपण एकत्र बोलूया का संवाद. त्याच्यावरती? पुन्हा एकदा तिथेच येतं सगळं. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं साधं सुधच्या आनंदाचा पॉडकास्ट संवाद वेळामध्ये. आपल्या या आनंदाच्या पॉडकास्टचे आनंदाचे सहकारी आहेत अमित लघाटे यांचे लघाटे रिअल्टर्स. कोकणामध्ये जर तुम्हाला घर घ्यायचं असेल किंवा गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी अमित लघाटेंच्या लघाटे रिअल्टर्सला जरूर भेट द्या. सर्व डिटेल्स आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये आहे. परवा एका मित्राच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाला गेलो होतो. लग्नाचा 25वा वाढदिवस ऐकून अनेक लोकांना आश्चर्य वाटलं. अरे बापरे, तिथे जे जेनझीज होते, आत्ताच्या काळात ही भाषा आहे ना जेनझीज वगैरे, आणि ती सगळी चर्चा, त्यांची मुलं, मग ती चर्चा, मग त्याच्यावर विषय काय झाले की बापरे लग्नाचा 25वा वाढदिवस वगैरे. मी आपली सहज गप्पा मारत असताना काही गोष्टी लक्षात आल्या की म्हणलं अरे आपण या विवाह संस्थेला किती महत्त्व देतोय. आपण भारतीय आणि भारतीय मूल्य जपणारी मंडळी आहोत. विवाह आणि विवाह संस्था याला खूप अनन्यसाधारण महत्त्व दिलेली आपली पिढी. मग आता ही विवाह संस्था हा शब्दही आउटडेटेड झालाय का? किंवा आता काय म्हणजे नक्की लग्नाची कितपत गरज आहे? लग्न करणं गरजेचं आहे की नाही? इथपासून ते मला वेगळ्या पद्धतीत राहायचंय, एकटं राहायचंय, असे वेगवेगळे प्रश्न मला जेव्हा आता दिसतात डोळ्यासमोर, त्यावेळेला असं वाटतं की अरे काय म्हणजे कशा पद्धतीने कुठल्या दिशेने चाललंय. म्हणजे कसं होतं, ह्याचं स्वरूप बदललंय का चुकीचं घडलंय. म्हणजे दरवेळेला काय होतं की आधीची पिढी जी आहे ती पुढच्या पिढीला नेहमी दोष देते. आपल्याला तो हेतूच नाही आजच्या चर्चेचा, अजिबात उद्देश नाहीये, हेतू नाहीये. मग ह्या संस्थेबद्दल सगळ्या गोष्टींची चर्चा करायला, साधक बाधक चर्चा करायला मी म्हणलं कोणीतरी एक व्यक्ती असावी, अधिकारी व्यक्ती असावी. आणि एक पटकन डोळ्यासमोर नाव आलं. आमचे मित्र राहुल देशपांडे, ज्यांना तुम्ही ओळखता, आता बऱ्याचदा पॉडकास्टला ते आलेले. डॉक्टर राहुल देशपांडेंनी मला ज्यांचं नाव सुचवलं आणि माझी खूप इच्छा होती त्यांना भेटायची. आपल्या या आनंदाच्या पॉडकास्टचे आनंदाचे सहकारी आहेत युगम रिअल्टी, रिडेव्हलपमेंट मधील एक विश्वसनीय नाव. एक परिचित संस्था, विवाह संस्था म्हणजे अनुरूप विवाह संस्था. सगळ्यांनाच परिचित आहे, तुम्हालाही माहिती आहे. अगदी महाराष्ट्राबाहेर सगळ्यांना परिचित असलेली संस्था, 51 वर्षांची परंपरा असलेली. मग या संस्थेच्या संचालिका डॉक्टर गौरी कानेटकरांना म्हणलं बोलवावं, असं राहुलनी सुचवलं आणि मला खूप आनंद झाला. सगळ्या गोष्टींबद्दलचं आपल्याला चर्चा करायची आहे, कुणालाही दोष न देता. कोणतं चांगलं आहे, कोणतं वाईट आहे, हा माझा उद्देश नाही. मी मुद्दा तुम्हाला माझी भूमिका स्पष्ट करतो की जुनंच चांगलं होतं आणि नवीन वाईट आहे, असं आपला बोलण्याचा अजिबात हेतू नाही. पण तरी सुद्धा काही मुद्द्यांचा उल्लेख केला जाणार आहे, चर्चा होणार आहे, म्हणून आपण बोलवले डॉक्टर गौरी कानेटकरांना. आपण या कारणासाठीच बोलवले की या विवाह संस्थेपासून ते सद्यस्थितीपर्यंतच्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला त्यांच्याशी जाणून घ्यायचंय. स्वागत करूयात डॉक्टर गौरी कानेटकरांचं. नमस्ते. नमस्कार. ज्या वेळेला आपण विवाह संस्था हा विषय काढतो त्यावेळेला मी माझ्या पिढीचा विचार करतो किंवा आधीच्याही पिढीचा विचार करतो. तर विवाह संस्था म्हणलं की अनुरूप असं डोळ्यासमोर यायचं. कारण जरी पूर्वी मध्यस्थानेच लग्न लावण्याची प्रथा होती, तरी सुद्धा
मोठ्या प्लॅटफॉर्मवर किंवा लार्ज स्केलला काही उपलब्ध नव्हतं. त्या काळात तुमची संस्था सुरू झाली, अनुरूप विवाह संस्था, आणि त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी साध्य झाल्या. आज ह्या संस्थेला 50 पेक्षा जास्त वर्ष होऊनही ही विवाह संस्था आत्ताच्या धकाधकीच्या आणि वेगळ्या पद्धतीच्या काळात सुद्धा छान पद्धतीने काम करते. या संस्थेबद्दल तर सगळेच जाणतात, पण ह्या संस्थेचं आत्ताचं कार्य काय आहे आणि विवाह संस्थेबद्दल संचालिका डॉक्टर गौरी कानेटकरांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आपण गप्पांचा सूर असणार आहे. त्यामुळे काही गोष्टी आपल्या अगदी रिलेटेबल होतील, कारण मी इथं आज यांचा प्रतिनिधी म्हणून बसणार आहे. त्यामुळे जरी माझं लग्न झालं असलं, 25 वर्ष होऊन गेलेली असली, तरी सुद्धा यांचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्याशी काही संवाद साधणार आहे, काही प्रश्न विचारणार आहे. मॅडम, मी जसं म्हणालो की आता एक 25 वर्षांनंतर सुद्धा विवाह टिकलेले जे काही आपली पिढी आहे, मित्रमंडळी आहेत, आज तुम्हाला ह्या विवाह संस्था ही आउटडेटेड झाली आहे का त्याचं रूप बदललंय? तुमचा विचार काय ह्याच्यात? मला असं वाटतं 2 गोष्टी आहेत त्यात. एक तर विवाह संस्था किंवा विवाह लग्न हे आउटडेटेड होईल असं मला वाटत नाही. त्याला जवळपास 10-12 हजार वर्षांचा इतिहास आहे आणि तो जगातला इतिहास आहे, तो फक्त आपल्या भारतात आहे असं नाहीये. बरोबर. तर ही संस्था अचानकपणे मोडीत निघेल अशी कुठलीही शक्यता नाहीये. पण स्वरूप बदललंय का? तर निश्चितपणाने. ज्या पद्धतीने काळ पुढे जातोय, काळ बदलतोय, त्यानुसार त्याचं स्वरूप बदलणं अपरिहार्य आहे. सगळ्या क्षेत्रात जर बदल होत असतील तर लग्न संस्थेमध्ये बदल का होणार नाहीत? त्याचा परिणाम लग्न संस्थेवरती होणारच आहे, आपल्या विचारधारेवरती होणार आहे आणि त्यानुसार लग्न बदलणार पण आहे. त्याला आपण सामोरं कसं जायचं हा मुळात मुद्दा आहे. आता हे जे तुम्ही म्हणताय स्वरूप बदललंय, तर आत्ताच्या तरुण पिढीची मानसिकता आणि मागच्या पिढीची तारुण्यातली मानसिकता याच्यात सुद्धा तुम्हाला फरक जाणवतोय का? खूपच. कारण मी आता म्हणलं तसं आहे की सगळीकडे बदल झालाय. म्हणजे मला असं वाटतं गेल्या 15-1 वर्षामध्ये विवाह संस्थेमध्ये किंवा तरुणांच्या मानसिकतेमध्ये जो बदल घडलाय तो गेल्या कित्येक वर्षात झाला नाहीये. म्हणजे अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणजे माझी आई आता आहे 90 वर्षाची. म्हणजे तिचं माझे वडील जर आत्ता असते तर त्यांच्या लग्नाला एक 60 पेक्षा जास्त वर्ष झाली असती. पण तिचा संसार ज्या पद्धतीने तिने केला आणि माझा संसार, माझ्याही लग्नाला 45 वर्ष झाली, तर तो त्याच्यात फार फरक नव्हता. लाईफस्टाईलमध्ये पण फरक नव्हता. म्हणजे माझी आई पण 5ला उठायची, मी 5:30ला आजही उठते. झोपायची वेळ पण 9:30-10 याच्यापेक्षा पुढे जात नाही. घरातलं खाणं असू दे, म्हणजे बाकीचा पेहराव असू दे, या सगळ्यामध्ये खूप सारा सारखेपण आहे. पण आता माझी पिढी आणि माझ्या पुढची पिढी की ज्यांचं लग्न, माझ्या मुलांची लग्न, ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला इतका ट्रिमेंडस चेंज आहे सगळीकडे. एकतर मुळात पहिल्यांदा 90 नंतर गुगल आलं. माझ्या लहानपणी एकच रामायण घरातले सगळेजण बघून एकाच टीव्हीवर बघत होते. अगदी सुरुवातीला तर आमचा वाडा होता, वाड्यामध्ये एक टीव्ही होता. मग सगळेजण येऊन तिथे संध्याकाळचं छायागीत दर गुरुवारी लागायचं ते बघायचे. रामायण महाभारत असायचं ते सगळे मिळून बघायचे. म्हणजे सगळ्यांचं बघण्याचं जे माध्यम होतं ते टीव्ही हा एक होतं आणि जे बघत होतो तेही एकसारखंच होतं. इथपासून बदल काय झालाय? प्रत्येकाचा लॅपटॉप वेगळा. आता एकेकाकडे 3-3 गॅजेट्स आहेत. टीव्ही तर असतोच असतो, शिवाय पॅड असतं, आयपॅड असतं, मोबाईल 2-2 असतात खिशामध्ये. मग हे सगळं ज्या वेळेला बदललेलं दिसतं, प्रत्येक जण वेगवेगळा कंटेंट काहीतरी बघतोय, त्यावेळेला एकसारख्या गप्पा कशा होणार? हे जर तिथनं बदललंय, सोशल मीडिया नावाचा एक राक्षस, भला मोठा राक्षस हा आपल्या आयुष्यात आलेला आहे सगळ्यांच्या. हे सगळं जे जे बदलतंय या सगळ्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवरती झालाय आणि फक्त या लग्नाच्या मुलामुलींच्या मानसिकतेवरती झालाय असं नाहीये, तर मोठ्या लोकांच्या सुद्धा झालाय. म्हणजे आमची पिढी पण, आमच्या नंतरची पिढी पण, तेही आता खूप युज टू झाले त्या गॅजेट्सना. या सगळ्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवरती होतो आणि त्याचा परिणाम
पूर्णपणे लग्नावरती होतो. आता प्रश्न असा आहे की लग्न बदललंय म्हणजे नेमकं काय घडलंय? तर लग्न बदललंय असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्याची परिभाषा बदलली. एकटं राहणं कुणालाच आवडणार नाहीये. सोबत तर प्रत्येकाला लागणार आहे. त्या सोबतीचं परिमाण जे आता आहे ते म्हणजे लग्न आहे, की आपल्याला एकत्र राहायचंय. आता त्याला खूप धुमारे फुटतायत वेगळे वेगळे, वेगवेगळ्या कल्पना येत आहेत. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, लिव्ह इन रिलेशनशिप आहे, सिच्युएशनशिप आहे, वगैरे वगैरे. डेटिंग साईट्स खूप आहेत. पण अल्टिमेट काय आहे सगळ्याचा गोल, की आपण एकत्र राहूया. हम्म. भलेही लग्न करून राहा नाही तर न करता राहा, पण शेवटी तुम्हाला कोणीतरी जवळ माणूस लागणार आहे. हम्म. आणि ही माणसाची जी अपरिहार्यता आहे, सोबतीची अपरिहार्यता आहे, त्याच्यात कुठे बदल झालाय? त्यात बदल नाही झालेला. पण आता बघा, मला असं बऱ्याचदा दिसतं, काही उदाहरणं अशी आहेत ना की लग्न नको अशा स्टेजला जाणाऱ्या लोकांचा विचार जर केला तर त्यांना कमिटमेंट्स नको असतात का? ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, वरवर बघताना आपल्याला हे सगळं दिसतं असं. हा. आणि त्यासाठी ते लिव्ह पर्याय निवडतात, की कोणत्याही क्षणी आम्हाला बाजूला होता आला, आमचं नाही पटलं तर. लग्नाची सुरुवातच वैचारिक दृष्ट्या जी होते ना, ती अशी होते की अरे बापरे आता लग्न करायचंय. कुणीच म्हणताना असं दिसत नाही की वाव आता मला माझं लग्न करायचंय, किती छान, असा विचार नाहीये. त्याचा विचार असा आहे की बापरे आता लग्न करायचं का. आणि लग्न या शब्दाच्या जोडीला काही शब्द येतात. हम्म. लग्न म्हणजे बंधन, लग्न म्हणजे स्वातंत्र्यावर गदा, लग्न म्हणजे मी कुणाला तरी आन्सरेबल असणार. हे जे लहानपणापासून अपब्रिंगिंग आहे की नाही सगळ्यांचंच, मुलाचं काय किंवा मुलीचं काय, ते इंडिव्हिज्युअलकडे झुकणार आहे. पण आता मग याला कारण कोण आहे? तुम्हाला काय वाटतं की अनेक कारण पालकांनी? आहेत त्याच्यात. पालक तर आहेतच, सामाजिक परिस्थिती पण आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे जे अगदी लहानपणी, आता समजा मी शाळेतून मला आमच्या काही टीचर रागवल्या, बाई रागवल्या, तर माझी प्राज्ञाच नव्हती घरी येऊन सांगायची की मला त्या रागवल्या. हम्म. म्हणजे माझे वडील म्हणायचे की तू काय केलंस, म्हणजे त्यांचा पुढचा प्रश्न हो, असायचा की तू हो, काय केलंस, हो. म्हणजे तू काहीतरी केलंस म्हणून. इतका त्या शिक्षकांवरती विश्वास होता. आता शिक्षक काही बोलले तर पालक शाळेत येऊन शिक्षकांना रागवतात की तुम्ही माझ्या मुलाला का रागवलात. इथपासून ही सुरुवात होते असं मला वाटतं. तो एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की लहानपणी मी जेव्हा लहान होते तेव्हा घरातल्या अनेक जबाबदाऱ्या आमच्या अंगावरती होत्या. माझ्यावरती होत्या, माझ्या भावावरती होत्या. त्यामुळे घरातली कामं करायचीच असतात. ते गृहीतक होतं. आता आई म्हणते की नाही नाही, आता आधी तुझं ते काय शेड्यूल तुझं पूर्ण होऊ दे, तुझे काय सबमिशन्स असतील ती बघ, घरातलं काम आहेच, करायचंच ते नंतर. ही पण मानसिकता बदलली आहे. त्यामुळे एक मी म्हणते लग्न संस्थेवर जो परिणाम झाले तो कुठल्याही एका गोष्टीने नाही झालेला. अनेक फॅक्टर्स आहेत त्याला. अनेक फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. आणि ते सगळे मिळून जर काही परिणाम झाला असेल तर होतो झालाय. आणि तो सगळीकडे झालाय ना. आता AI नावाचं म्हणजे गुगल नंतर जे काही टेक्नॉलॉजीमध्ये जे बदलतंय ते पण इतकं मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि व्यावसायिकतापेक्षा सुद्धा व्यवधानं खूप वाढलेली आहेत. कॉम्पिटिशन आहे, पळापळ आहे, भौतिक गोष्टींना महत्व आहे, चंगळवाद आहे, कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कुठली एक गोष्ट अशी नाहीये त्याला कारणीभूत. आता या सोशल मीडियाचा आपण जे आता डिस्कस करत होतो, ऑप्शन्स ची अवेलेबिलिटी जास्त झाली म्हणून हा गोंधळ वाढलाय का? सगळीकडेच आहे ना ते. म्हणजे अगदी आता लहान मुलांना जेव्हा आपण वाढवत असतो त्यावेळेला एक काळ असा होता की घरात विशेष काही नव्हतं. म्हणजे शाळेत जायचं तर 2 युनिफॉर्म असायचे, एक दांडीवर एक अंगात. इथपासून जर आपण बघितलं की प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी, हा प्लेंटीनेस जरा जास्त हा प्रश्न सगळीकडे आहे. सगळ्या फील्ड्स मध्ये. सगळ्या फील्डमध्ये. म्हणजे छोटी मुलं घरात असतात तेव्हा एन नंबर ऑफ खेळणी असतात त्यांच्याकडे, एन नंबर ऑफ त्यांच्याकडे कपडे असतात. मग ह्यासाठी वेगळा, त्यासाठी वेगळा, या ओकेजनला वेगळा, त्या ओकेजनला वेगळा. आणि त्यांना असं नाविन्य राहिलेलं नाही, कुतूहल नाही, जिज्ञासा नाही. कारण काय होतं, सगळं मिळतच ना. आणि सेलिब्रेशन, कोपऱ्या कोपऱ्यावर केकची दुकानं वाढले, त्याचं कारण काय आहे? प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन आहे, कंपॅरिझन आहे. माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा 10व्या वर्षाचा वाढदिवस एवढा मोठा झाला, तो माझ्याही मुलीचा व्हायला पाहिजे.
इथपासून ते कम्पॅरिझन आहे. कम्पॅरिझन मधनं खूप इमोशन्स निर्माण होत असतात. एन्व्ही, जेलसी, या सगळ्या कम्पॅरिझन मधनं निर्माण होणाऱ्या गोष्टी आहेत. हा, मुळात कारण तुलना हीच एक विकार आहे हा, की याच्यामुळे Actually. अनेक गोष्टींना जन्म दिला जातो. पण ह्याचा परिणाम इतक्या मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलाय. दूरगामी परिणाम आहेत हो ना, ह्याचे. म्हणजे परवाच आम्ही कोणाशी तरी बोलत होतो आमच्या त्या याच्याबद्दल, की स्पर्धा का हवी आहे ना प्रत्येक ठिकाणी. आपल्या शाळांमध्ये सुद्धा एकांकिका स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कारण ही स्पर्धा आहे ना, ही नकळत अनेक दुर्गुणांना जन्म देते. खरे. की नाही तो पहिला आला, अरे मग तू कॉम्पिटंट होता तरी तू दुसरा आलास, असं जेव्हा घरामध्ये कुठेतरी बोललं जातं त्या मुलाच्या कानावर पडतं आणि त्याचाच परिणाम वाढत 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 तुम्ही म्हणताय त्या दिशेने होतो आणि त्याचे दैनंदिन जीवनात इतके मोठे परिणाम आणि दुष्परिणाम रादर इतकेच भोगायला लागतात. तुम्ही जे आता म्हणालात की सोशल मीडिया आणि कम्पॅरिझन ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या फॅक्टर्स आहेत, की प्रत्येक गोष्ट आम्हाला दाखवायचीच असते. आणि आजकाल म्हणजे मी किती आनंदी आहे हे दाखवण्याचं साधन, किंबहुना साधन म्हणण्यापेक्षा तो एकच मार्ग राहिला असं वाटतं. पण मी आनंदी आहे तर मला दाखवायची काय गरज आहे? खरंय. इतकं सिंपल आहे. पण हा पुन्हा एकदा नर्चरिंगशी रिलेटेड वाटतोय का मुद्दा असं मला वाटतं. कारण आपल्या आईबाबांना आपल्या पिढीच्या किंवा तुमच्या पिढीच्या आई वडिलांनी इतकं जपलेलं होतं, सगळ्या गोष्टी प्रोटेक्टेड होतं. आता काय झालंय की स्पेस पाहिजे प्रत्येकाला. घरं मोठी झाली तरी प्रत्येकाला स्पेस हवी आहे. तर ही जी आता त्याचे परिणाम प्रत्येक गोष्टीवर जे होते की इकॉनॉमिक इंडिपेंडन्स पण आलाय. तुम्ही जसं आता काही मुद्द्यांचा उल्लेख केला तसा मला हा वाटतो की हा पण एक मेजर फॅक्टर तुम्हाला वाटतोय का, की लग्नाच्या दृष्टीने मुलं खूप स्वतंत्र विचार करायला लागली आहेत, मुलं मुली इरिस्पेक्टिव्ह, की आम्ही इकॉनॉमिकली इंडिपेंडंट आहोत. म्हणजे आई वडिलांनी मुलगा किंवा मुलगी बघणं हे आता खूप कमी झालंय असं दिसतं. तर तुम्हाला त्याच्याबद्दल इकॉनॉमिक इंडिपेंडन्स हा फॅक्टर एक तर सांगू, आपण लग्नाचे उद्दिष्ट बघूया. हो, म्हणजे कसं आहे, एक काळ असा होता की लग्न का करायचं. हो, तर बाईच्या दृष्टीने जर विचार केला तर दोन गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. एक तर समाजमान्य लैंगिक आयुष्य हे लग्नानंतर सुरू व्हायचं आणि उदरनिर्वाह, हो, हो. या दोन गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत होत्या. आता कसं झालंय, हे उद्दिष्ट लग्नासाठी राहिलंच नाहीये. म्हणजे आज तुम्ही पायावरती स्वतःच्या उभ्या आहात, मुलं तर असतातच, पण मग त्याच्यामधनं मिळणारी जी पॉवर असते, पैशातून येणारी पॉवर म्हणूया, सुख म्हणूया, ही सगळी तुम्हाला सहज उपलब्ध असतात. हा एक भाग आहे. आणि प्री मॅरिटल सेक्सचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. की लग्न त्याच्यासाठी गरजेचं नाही वाटत आता. ही मूळची उद्दिष्ट आहेत. आता त्याचा जर आपण पूर्व इतिहास बघितला लग्नाचा, तर लग्न हे वारसा हक्कातनं सुरू झालेले. जेव्हा शेतीचा जन्म झाला त्यावेळेला मग माझी शेती माझ्या वारशाला मिळाली पाहिजे, अशातनं लग्न संस्था उदयाला आलेली आहे. म्हणजे ती व्यावहारिक गोष्टींमधनं उदयाला आलेली आहे. त्याच्या बेसलाईनला प्रेम, सहजीवन असं नव्हतंच आपल्याकडे कधीच नव्हतं. म्हणजे त्याच्यातनं लग्नाचा उगम नाही झालेला. आता प्रेम आणि सहजीवन या गोष्टी कधी आपल्या लक्षात यायला लागल्या, तर त्या पहिल्यांदा इंग्रज आपल्या देशात आले तेव्हा. मी जेव्हा पीएचडीचा अभ्यास करत होते, माझ्या पीएचडीचा विषय आहे की गेल्या 100 वर्षातलं मराठी नाटक आणि बदलती विवाह संस्था. म्हणजे मराठी नाटकांचा परिणाम किंवा मराठी नाटकामध्ये विवाह संस्था कशी दिसली आपल्याला, हा तो अन्योन्य संबंध म्हणतात तसा तो विषय होता. पण ज्या वेळेला मी त्याचा अभ्यास करायला लागले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा इंग्रज आपल्या देशात आले, ते येताना त्यांच्या स्वतःच्या पत्नींना घेऊन आले होते आणि मग त्या दोघांमधलं मोकळं ढाकळं वातावरण, ते दोघं एकमेकांशी चर्चा करतायत, खूप मोकळेपणाने बोलतायत किंवा ते डान्स करतायत. तर हे जेव्हा आपल्या सुधारकांनी सगळ्या बघितलं त्यावेळेस त्यांना असं वाटलं, हे वातावरण आपल्याकडे नाहीये. ते का, आणि छान आहे हे. माझी पत्नीला पण काहीतरी मत असेल आणि ती डिस्कस करत असेल तर हे घरातलं वातावरण खूप सुंदर राहील.
तिथून खरं तर स्त्री शिक्षणाला सुरुवात झाली, की आपल्या बायका शिकलेल्याच नाहीयेत, त्यांना शिक्षणच दिलेलं नाहीये. मग त्या चळवळी सुरू झाल्या सगळ्या, ज्या काही 19व्या शतकात सुरू झाल्या. त्याच्यामध्ये स्त्री शिक्षण चळवळे, विधवा विवाह चळवळे, बालाजरट विवाहाला विरोध आहे, या पद्धतीच्या अशा अनेक चळवळी सुरू झाल्या. त्याच्यामध्ये मुलींच्या शाळा 1851 मध्ये पहिल्यांदा महात्मा फुल्यांनी मुलींची शाळा पुण्यात सुरू केली. म्हणजे मुलींना शिक्षण दिलं गेलं पाहिजे, ह्या सगळ्या सुधारकांना वाटलं. आगरकरे, टिळक आहेत, फुले आहेत, या न्यायमूर्ती रानडे आहेत. आणि मग पहिल्यांदा शिक्षण मिळायला लागलं बायकांना. मग तिथून इंग्लिश त्या वाचायला लागल्या. मग हळूहळू त्यांना स्वतःचं मत तयार व्हायला लागलं, शिकायला लागल्या, वाचायला लागल्या. मग त्यांना सहजीवन म्हणजे काय ते कळायला लागलं. मग तिथनं प्रेमाचा आणि सहजीवनाचा जन्म झाला. तर हे आधी आपल्या लग्नात नव्हतंच ना, आता ते यायला लागलेलं आहे. आणि मग आता असं आपण बघितलं अपब्रिंगिंग मध्ये, तर एक काळ असा होता, अगदी फार लांब जायला नको, माझ्या लहानपणी, की ज्या वेळेला मुलीला लग्नासाठी तयार केलं जायचं. म्हणजे काय, की घरातली सगळी कामं तिला यायला पाहिजेत. मग कपड्यांच्या घड्या घालण्यापासून घरातले केरवाले, स्वयंपाक, हे सगळं तिला यायला पाहिजे. अशा पद्धतीने तिला तयार केलं जायचं. आपण मुलांना लग्नासाठी कधीही तयार केलेलं नाहीये, पूर्वी नाही आणि आत्ताही नाही. आणि आता आपण मुलींनाही तयार करणं बंद करून टाकलंय गेल्या 15-20 वर्षामध्ये. याचा परिणाम असा झालाय की त्या दोघांचं जेव्हा लग्न होतं तेव्हा त्यांचा संसार त्यांच्या आई वडिलांना बघावा लागतो, कारण हे 14-14 तास कामावरती जातात दोघं जण. किंवा आत्ताचं जर सुरुवातीचा विचार केला काही काळाचा, तर आता मुलं मुली हे त्यांच्या राहत्या घरापासून वेगळ्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेत आहेत, अगदीच. वेगळ्या ठिकाणी राहत आहेत. म्हणजे गेल्या 13व्या वर्षी 14व्या वर्षी घराबाहेर पडलेली मुलगी ही पुण्यासारख्या शहरात येते, मुंबईसारख्या शहरात जाते आणि नंतर घरापासून साधारण एक 15 वर्ष लांबच आहे ती मुलगी. हो, खरंय. मग तिला आई वडिलांकडनं काय मिळणार? म्हणजे 12व्या-13व्या वर्षानंतर तिला जर असं बाळकडू नाही मिळालं किंवा तिला असं काही संस्कारांचं शिंपण नाही झालं, बरं ती इंडिपेंडंट राहते, पीजी म्हणून राहील, इंडिव्हिज्युअल फ्लॅट घेईल. ह्या सगळ्या वातावरणाचा, परिस्थितीचा तिच्या वैयक्तिक विचार क्षमतेवर नक्कीच परिणाम होत असेल. नक्कीच, नक्कीच. कारण इंडिव्हिज्युअलिझम इतका वाढलाय. बरं, निर्णय ती एकटी घेते ना, हा, ती कुणाला आन्सरेबल हा. नाहीये. ती म्हणजे ती व्यक्ती म्हणू आपण, व्यक्ती, तो मुलगा असू दे किंवा मुलगा मुलगी मुलगी. असू दे. हो, पण निर्णय त्यांचे ते घेतात, त्याच्यासाठी त्यांना कोणाची मदत लागत हो ना, नाही. हो ना. आणि मग लग्नानंतर हा प्रश्न जेव्हा नाही, कारण दोघांचं युनिट असतं ना लग्नानंतर. हो. मग आता मला माझ्या नवऱ्याला विचारायचंय किंवा माझ्या बायकोला विचारायचंय मला, ही नव्याने एक जडणघडण म्हणतो ना, ते त्यांच्या जडणघडणीतच नाहीये. हा, म्हणजे आन्सरेबिलिटी हा विषयच नाहीये. एक्झॅक्टली. आणि तो आता करावा लागणार आहे, हे जेव्हा कुठेतरी कळायला लागतं ही एक अडचण. तेव्हा असं वाटतं अरे बापरे. म्हणून मी मगाशी म्हणणार ना, ती सुरुवात अरे बापरे या शब्दानेच होते. अरे किंवा बापरे. मस्त आता मी कुणाबरोबर तरी राहणार आहे असं नसतं ते. कारण ज्या वेळेला ती 3-4 मुलं मुली मिळून एकत्र राहतात कुठेतरी बाहेरच्या गावामध्ये, देशामध्ये, परदेशामध्ये, त्यावेळेला सुद्धा ना ते एकत्र नावापुरते राहतात. म्हणजे एक मोठा फ्लॅट असतो, 3 BHK 4 BHK, आणि प्रत्येकाला एक एक बेडरूम असते आणि किचन एकत्र असतं. पण त्यामध्ये सुद्धा त्यांच्या वेळा ठरलेल्या असतात किंवा दिवस ठरलेले असतात, की काय सोमवार मंगळवार मी करीन, कोणी बुधवार काय गुरुवार ती करायचं. करेल, अशा पद्धतीचं. आणि ते सुद्धा सगळं असं ना सोयीसोयीनी असतं. म्हणजे एकदा इतकी गंमत झाली, माझा मुलगा ज्या वेळेला पहिल्यांदा जॉबला लागला आणि तो ठाण्यात राहत होता, तसेच ते 4-5 जण मिळून राहत होते. तर शनिवार रविवार तो पुण्यात यायचा. तर मी त्याला विचारलं होतं, तुम्ही स्वयंपाकाचं काय करता? तर म्हणला, नाही आम्ही बनवतो, आम्ही काय डबा वगैरे अजून लावला नाहीये, तर आम्ही बनवतो. दुपारी कंपनीत जेवण असतं, संध्याकाळचा प्रश्न असतो. म्हणलं मग तू काय करतोस? काही नाही म्हणला, मी सगळ्या भाज्या आणि कुठला तरी मसाला आणि तांदूळ असं एकत्र म्हणला राईस कुकरला लावून टाकतो. म्हणजे म्हणला भाज्याही खाल्ल्या जातात आणि मला करायला सोपं. ते सोय बघणं जो भाग आहे ना, तो मला जाणवलं ह्याच्यातनं. आणि थोडंसं मला असं वाटतं, जरी मुलं लांब असली तरी आपला संवाद कसा आहे. म्हणजे ज्यावेळेला मी त्याला विचारलं, कालांतराने त्यांनी नंतर डबा लावला होता, तर त्यांच्या दुसऱ्या एका बिल्डिंगमध्ये त्यांच्याच कंपनीतल्या मुली राहायच्या 4-5 जणी, आणि हे 4-5 जण इकडे राहायचे एका बिल्डिंगमध्ये. तर म्हटलं रात्रीच्या जेवणाचं नाही, म्हणलं आम्ही बरेचदा आमचे डबे घातून कुठल्या तरी एका फ्लॅटमध्ये एकत्र जेवतो, मुली एकत्र, मुलं सगळे मिळून.
म्हटलं हो का, आणि मग मग काय म्हणजे कसं गप्पा असतात का? हो म्हणला, मग आम्ही कधीतरी म्युझिक लावतो, डान्स करतो. तर मी म्हटलं हे सगळं किती वाजता चालतं तुमचं? तर म्हटलं बहुतेक वेळा ते 11-11 वाजता. म्हटलं हे बंद करा तुम्ही. कारण शेजारच्या लोकांना किती त्रास आहे तुमचा, तुमच्या मनात म्हटलं हा विचार नाही आला का? शेजारच्या घरामध्ये म्हातारी माणसं असतील, लहान मुलं असतील, त्यांच्या परीक्षा असतील. तर म्हटलं हा विचार हो गं, म्हटलं खरंच की आई, हे नाही माझ्या डोक्यात आलं. मी आता सांगतो हं सगळ्यांना. पण मॅडम हा संवाद झाला म्हणून कळलं. पण हा संवाद व्हायला पाहिजे. आता मुलंच जर कम्युनिकेट करत नसतील किंवा बोथ नाही, वे. एक तर कसं आहे माहिती का, पालकांनी हे व्हिज्युअलाइज करणं खूप गरजेचं आहे, की कसं घडत असेल, काय होत असेल. मग ती चौकशी करणं, ते बोलणं त्यांच्याशी, ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आता जसं आता मी मगाशी म्हणालो, की अ, तुमचा आणि त्यांचा संवाद झाला, मुलाचा तुमच्या, ज्या ठिकाणी संवादच होत नाहीये. हं. महिनोन-महिने, वर्षानुवर्ष एकमेकांना कम्युनिकेटच केलं जात नाहीये. मग अशा वेळेला त्या मुलांकडे किंवा त्या मुलींकडे, कोणाहीकडे अ, ज्या विचारांच्या वातावरणात ती मुलं आहेत आणि त्यांचा सेल्फ आहे, त्याच्यामुळे त्यांच्या निर्णय प्रक्रियेला कुठेतरी एक दिशा दिली जाते हं. आणि मग ती मुलं त्यांच्या त्यांच्या स्तरावर निर्णय घेतात. बरोबर. मग त्यांना असं वाटतं कधी-कधी पुन्हा तेच झालं, की ते ज्या ग्रुपमध्ये आहेत, त्या ग्रुपमध्ये कोणीतरी अशा पद्धतीने जगतंय, मग मी पण तसंच जगीन. किंवा माझ्या आयुष्यात अशी एक कोणीतरी व्यक्ती आली, की जी म्हणते, की आपण वी विल जस्ट बी फ्रेंड्स, आपण एकत्र राहूयात. हं. म्हणजे हे काही टेस्टिमोनियल्स नाही ना ह्या गोष्टी, हं. की आता हे जरा टेस्ट करून बघू. मी म्हणलं जसं, की तुम्ही सिनेमाला गेलात, की सिनेमाच्या बाबतीत तुम्ही असं करता का? मॉलला गेल्यावर असं करता का? की जरा थोडा वेळ बघतो सिनेमा, आवडला तर पैसे देईन. हं. असं नाही होत. मग या बाबतीत जे काही ज्या झपाट्याने दिसतंय, कारण लग्न म्हणलं, की तुम्ही जसं म्हणालात ना, तसंच हं. होतंय खरं. हं. अरे बापरे! हं. आत्ताची सगळी पिढी लग्नाचा विचार केला, की अरे बापरे! लेव्हलला जातीये. एक 10% लोक आहेत. पण असाही एक वर्ग दिसतो, की जो खूप ट्रॅडिशन बाउंड आहे अजूनही. हं. पण त्याचं प्रमाण कमी आहे. आत्ता जे आपण ज्या गोष्टींबद्दल बोलायचं म्हणतोय, की लग्नच नकोयत, अशा स्टेजला सुद्धा गेलेली जी मुलं दिसतायत, हं. तर त्याची कारणं साधारणपणे आपण जर विचारात घेतली तर इकॉनॉमिक इंडिपेंडन्स हा मोठा हं. एक हर्डल आहे. अजून तुम्हाला काय वाटतं, की कंपॅटॅबिलिटी नावाचा एक एक ही फार शब्द वापरला जातोय बाबा आजकाल, म्हणजे मला आश्चर्यच वाटतं खरं. तर कंपॅटेबल नाही होत आपण एकमेकांना. ही कंपॅटिबिलिटी असे टेस्ट करणं, पूर्वी ॲडजस्टमेंट होती, आता कंपॅटिबिलिटीचा विषय आलाय. तर हा फरक, या फरकाकडे तुम्ही कसा विचार करता? एकतर कसं आहे सांगू का, की आपण जे कंपॅटेबल म्हणतोय की नाही, ते ह्या मुलांना, मुलींना सांगणं गरजेचं आहे, की आपल्याला एकमेकांना अनुरूप होत जायचं असतं. हं. पहिल्या दिवशी आपण कोणीच अनुरूप असणार नाही आहोत एकमेकांना. जे कंपॅटेबल आपण म्हणतोय. तर राइट फ्रॉम फर्स्ट डे आपण कसे असू? हो, हो. आपण दोघं 2 वेगळ्या घरातनं आलोय, वेगळ्या संस्कारांमधनं आलोय. आपल्या वेगळ्या धारणा घेऊन आपण एकत्र अगदी राहायला बरोबर. आलोय. अगदी बरोबर. त्यामुळे पहिल्या दिवशी आपण एकमेकांना अनुरूप असणार नाही आहोत. पण ओव्हर द पिरियड आपण एकमेकांना अनुरूप होत जाण्याच्या शक्यता खूप जास्त आहेत. आणि हे जर का आपल्या मुला-मुलींना सांगितलं, की काही गोष्टी आपल्याला दुसऱ्याला सांगता येतात, आपल्या पार्टनरकडनं काही शिकता येतं, सहवासातनं आपल्याला काही गोष्टी मिळतात, आपल्याकडून त्याच्याकडे काहीतरी गोष्टी मिळतात. तर हे ज्यावेळेला आपण करतो, आदान-प्रदान आहे ती, सर्वच गोष्टींची, हो. इमोशन्सची आहे, कलांची आहे. एकमेकांना आपण काय म्हणूया आपण संवेदनशीलतेची आहे. कलेची ग्रहणं म्हणतो ना आपण, ग्रास्पिंग आहे किंवा संवेदनशीलतेने त्याचा आस्वाद घेणं आहे, तो सुद्धा आपण एकमेकांकडनं शिकतो. तर या शिकण्याच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. आता कसं असतं, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये 4 स्टेजेस आहेत. म्हणजे कसं आहे की एक कॉम्प्रोमाईज असतं. कॉम्प्रोमाईज कसं असतं, नाईलाजाने करावं लागणारी गोष्ट असते. बरोबर, बरोबर. कॉम्प्रोमाईज करना पडा, हं. असं म्हणतो ना आपण त्याच्यामध्ये. त्याच्या पुढची स्टेज ॲडजस्टमेंट असते. बरोबर. ॲडजस्टमेंट म्हणजे काय माहिती का, की ॲडजस्टमेंटमध्ये एक्सेप्टन्स खूप असतो. आणि एक्सेप्टन्स परत 2 शब्द आहेत, एक्सेप्टन्स आणि ॲडमिटन्स. ॲडमिटन्स असतो ना, तो कबुली जबाब असतो. म्हणजे आपण सहज एक्सेप्टन्स हा शब्द वापरतो. केलं की एक्सेप्ट. तर ते एक्सेप्ट नसतं केलेलं, ते ॲडमिटन्स असतो.
कारण जी गोष्ट आपण ऍक्सेप्ट करतो ना ती ओठावर येत नाही, ती कृतीत येते. ती आतून विधीन असते ती. मग अशी ज्या वेळेला असते तेव्हा त्याला ऍक्सेप्टन्स मिळतं. सातत्याने ओठावर, अगदी छोटं उदाहरण देते. समजा माझ्या घरातलं एक वॉशिंग मशीन मला बदलायचंय आणि माझा नवरा म्हणला की हिला सरप्राईज देऊ. हा, म्हणून त्यांनी स्वतः ते सगळी मॉडेल्स बघितली, एक बुक केलं आणि माझ्या नकळत एक दिवस अचानकपणे नवीन वॉशिंग मशीन घरात आलं. तर कुठेतरी मला ते आवडतं असं होत नाही, कारण एक तो घरातल्या वस्तू याच्याशी माझा खूप जवळचं असोसिएशन असतं. आणि दुर्दैवाने 8व्या दिवशी ते बंद पडलं किंवा काहीतरी बिघडलं, तर लगेच आपण कसं बोलतो, मी नव्हते ना ते घ्यायला. त्यामुळे आणि मग केलं ना ऍक्सेप्ट, आता तू आणलेस घरात म्हणल्यावर ऍक्सेप्ट केलं, असं नसतं ते. त्या प्रोसेसमध्ये तो त्या हर्ट होतो. स्वरामध्ये सुद्धा एक भाग असा येतो, तो ऍडमिटन्स असतो. हो. म्हणून म्हटलं ऍक्सेप्टन्स असतो ना, तो कधीच ओठावर येत नाही, तो तुमच्या विधीन असतो. तो कधी तुम्हाला जाणवत पण नाही की अरे मी हे ऍक्सेप्ट केलंय. त्याला ऍक्सेप्टन्स म्हणतात. तर हे अशा पद्धतीत ऍक्सेप्ट करणं हे कमी झालंय का आत्ताच्या ह्याच्यात? नाही, ते ओव्हर द पिरियड होणार आहे ना. असं थोडंच होणार आहे की एक माणूस पण लोकांना घाई आहे का आत्ताच्या? खूप खूप घाई आहे. खूप घाई आहे. एकतर ना हे लक्षात घेतलं पाहिजे, आयुष्य खूप मोठं आहे, असं नाहीये. बरं, लग्न पण आता पूर्वीसारखं होत नाही ना. म्हणजे या आठवड्यात एक परिचय झाला, आता बघणं हा विषय बंदच करूया आपण, कारण तो चांगला पण नाहीये. पण मुलाचा मुलीचा परिचय झाला या आठवड्यात, की पुढल्या आठवड्यात साखरपुडा झाला, की पुढच्या महिन्यात लग्न झालं, असं आता होत नाही ना. आता ओव्हर द पिरियड ते भेटत पण हे राहतात. चांगलं आहे का वाईट आहे हो? काय वाटतं तुम्हाला मॅडम? दोन्ही डिपेंड्स आहे. म्हणजे त्याच्या दोन्हीला प्रॉज अँड कॉन्स आहेत. म्हणजे असं आहे की तुम्ही जास्त वेळा 20-20 भेटी घेतल्यात तरीही तुम्हाला नाही चालणार, कारण आपल्याला दोष दिसायला लागतात आणि दोष सगळ्यांमध्ये आहेत. त्यामुळे आता कसं होतं, खूप वेळ, खूप महिने बोलत राहतात. ज्याला माझं ऑब्जेक्शन आहे. ऑब्जेक्शन अशासाठी आहे की तुम्ही टू द पॉइंट बोलणं नसतं ते. खूप अवांतर गप्पा मारतात. तुझं ऑफिस, माझं ऑफिस, तुझं काम, माझं काम, किती वाजता येतोस. आपल्याला नेमकं लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल जर बोलायचं असेल तर कुठल्या गोष्टी तुला आवडतात, हॉबीज वगैरे ह्या खूप तरीही लांबचाच भाग राहिला असं मला वाटतं. पण अमुक एखादी घटना घडली सकाळी, तर तू नेमकं काय करतोस? आई रागवली तुला, आई अशी रागवते का तुला आधी आता या वयामध्ये? आई रागवली तर तुझं रिॲक्शन काय असते त्याच्यावरची? किंवा एखाद्या मित्राशी तुझं वाजलं, काही भांडण झालं, मैत्रिणीशी वाजलं, तर पुढाकार कोण घेतो? पटकन तू जमवून घेतोस का? हे स्वभावाचे पैलू आहेत. मग ह्या सायकोलॉजिकल टेस्ट झाल्यात ऑलमोस्ट आहेच. पण निदान आपण विचार तरी करूया ना, की लग्नानंतर अमुक अमुक गोष्ट घडली तर माझा वाद होणार, कसा रिॲक्ट होशील किंवा तो कसं. आता सुद्धा वाद होऊ शकतो. आता मी माझ्या आई वडिलांबरोबर जेव्हा राहत असते तेव्हा काय विना भांडणं राहत नसते ना. नाही, खूप मतभेद असतात, भांडणं असतात, मतभिन्नता तर नक्कीच असते सगळ्या घरांमध्ये, आणि ते असणारच आहे. कुठल्याही दोन व्यक्ती आल्या की ती असणार आहे. बरोबर. मग एखादी गोष्ट जेव्हा मला आवडत नाही त्यावेळेला मी ती कन्व्हे कशी करते त्या व्यक्तीकडे, अगदी माझ्या आईकडे सुद्धा मी कन्व्हे कशी करते. आई मला जेव्हा बोलते काहीतरी किंवा मी चिडचिड करते का, चिडचिड करून त्याचं ऐकलं जातं का ते, हा पण एक भाग आहे ना. म्हणून मला कसं वाटतं माहितीये का, की ज्या वेळेला मी कॉलेजमध्ये होते त्यावेळेला मी 4 वर्ष आकाशवाणीवर काम करत होते आणि माझं कॉलेज सकाळचं होतं, कॉमर्सला असल्यामुळे. त्यामुळे मी 10:15 संपायचं कॉलेज. मी घरी यायची आणि लगेच जेवण करून मी आकाशवाणीवरती जायची. तर माझ्यासाठी शेवटच्या 2 पोळ्या ठेवलेल्या असायच्या करायच्या, कंपल्सरी. ते केल्याशिवाय माझी सुटका नसायची. आणि मग मी काय खूप साधीसुधी नव्हतेच. आईला मग मी रागवायची. आई म्हणायची, काय ग असं करतेस तू? मग निदान पहिल्या तरी ठेव, की पटकन करायच्या की निघायचं. तर शेवटचं म्हणजे आवरावं लागायचं. पण आई म्हणायची, अगं हे शिक्षण आहे. रोज तू केलंस की ती प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुला 2 दिवस पोळ्या लाटल्यास म्हणजे आलं असं होत नाही. आणि हे करणं भाग आहे, हे करायला हवंय. आणि मग मी जर म्हटलं अगं तिथे मस्टर असतो, उशीर होतो, तो तुझा प्रश्न येतोय, तू मॅनेज कर. कसं मॅनेज करायचं तुझं काम. सो हे शिक्षण होतं. आत्ताच्या परिस्थितीत काय करावं?
पालकांनी काय काय गोष्टींची काळजी बेसिकली घ्यायची? घरातल्या रेस्पॉन्सिबिलिटीज देणं खूप गरजेचं आहे. सगळंच पालक करतात आता. हम्म. म्हणजे आता नोकरी लागल्यानंतर घरी पैसे देत नाही कोणीच. हो हो. कोणीच नाही. मुलं पण देत नाहीत मुली, आणि पालक पण म्हणतात काही गरज नाही आम्हाला, तुमचं ठेवा तुझं तुमच्याकडे. बँक अकाउंट, तुझं बँक बॅलन्स. ते ठेवा तुमच्याकडे. मग माझं म्हणणं असं असतं की तुम्हाला नाही लागले तरी चालतील, मुलांकडून पैसे घ्या. त्यांना पण एक शेअर करायची रेस्पॉन्सिबिलिटी येऊ नये ना. जबाबदारीची भावना आहे ना ती. हा. त्यामुळे मला असं वाटतं की घरातल्या जबाबदाऱ्या लहानपणापासून मुलांकडे सोपवल्या पाहिजेत. म्हणजे ते एक प्रकारचं शिक्षणच आहे. बरोबर वेळच्या बरोबर. वेळी बिलं भरणं असतं. अगदी आता ऑनलाईन का होईना, पण ते त्यांनी करणं गरजेचं आहे. पण ते सगळं पालकच करतात हल्ली. पण मग आता मटेरियल नीड्स सगळं फुलफिल करतात पालक, पण मुलांच्या गरजा लग्नापर्यंतच्या ह्या पण आहेत. कसं आहे माहिती आहे, मला काय वाटतं की लग्नाच्या संदर्भातली चर्चा ही घरामध्ये व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. हो. म्हणजे तुझ्या अपेक्षा कुठल्या आहेत? तुला कशी बायको पाहिजे? तुला कसा नवरा पाहिजे? तू काय विचार केलायस? आणि मग समजा ती किंवा ते अपेक्षा सांगायला लागले, तर त्याचं रिझनिंग पण सांगता यायला पाहिजे. पण हे काहीच घडलं नाही आणि एखाद्या मुलीने सांगितलं किंवा एखाद्या मुलाने सांगितलं मी याच्याशी लग्न ठरवलंय, तर पालकांनी काय करायचं? आता कसं आहे, त्याची बॅकग्राऊंड काय मुलाची, मुलीची? तू ठरवलंयस म्हणजे हा तुला कुठे भेटला? त्याची सखोल चौकशी करणं, हे आत्ताच्या काळात तर खूप गरजेचं आहे. कालची परवाचीच बातमी आहे ना पेपरला, की खूप मोठ्या प्रमाणावरती फ्रॉड्स होतायत. प्रचंड. प्रचंड मोठे होतायत. मग ऑनलाईन ओळख होते आणि मग त्याच्यात आता ऑनलाईन ओळखीने लग्न करू नये असं माझं मत आहे. इन्स्टंट डिसिजन्स घ्यायला लागले आणि इन्स्टामुळे. तुम्ही भेटलं पाहिजे. हम्म. भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. तुमचा स्वतःचा, तुमच्या स्वभावाप्रमाणे लग्नाचा अभ्यास व्हायला पाहिजे. पण मग आम्हाला अभ्यासही करायचा नाही आता. अभ्यास इन द सेन्स तुमचं आयुष्य तुम्हाला जर चांगलं जायला हवं असेल, तुम्ही शाळेत तुम्हाला चांगली नोकरी लागते म्हणून तुम्ही अभ्यास करता ना. तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवता ते काही प्रत्येक विदाऊट गोष्टीचा अभ्यास अभ्यास. करत नाही ना तुम्ही. हम्म. मग अभ्यास केल्याशिवाय तुम्ही गुंतवत नाही. रिस्क आहे का शेअर मार्केटमध्ये? येस, नक्की रिस्क आहे. पण ती कॅल्क्युलेटेड रिस्क पण करता येते ना. तसंच आहे, तुमच्या स्वभावाचा अभ्यास तुम्हाला केलाच पाहिजे. हम्म. हम्म. दुसऱ्यांच्या नाही आपण सांगतो. तुमचा स्वभाव कसा आहे बरं? काय घडलं तर तुम्हाला आवडणार नाहीये. म्हणजे आम्ही मुला-मुलींना सांगताना असं सांगतो, अपेक्षा सेट करताना, की काय नकोय ते तुम्ही आधी ठरवा. की ह्या गोष्टी मला माझ्या आयुष्यात नकोच आहेत. हे तुम्ही आधी ठरवा. त्या 3-4च गोष्टी असतात. हम्म. काय हवंय विचारलं की खूप मोठी लिस्ट असते. हम्म. मग 50 गोष्टी येतात त्या लिस्टमध्ये. मला या पॅकेजचा मुलगा पाहिजे, मला पुण्यात पाहिजे, मला त्याचं घर पाहिजे, मला याव पाहिजे, मला त्याव पाहिजे. खूप अपेक्षा वाढल्यात का दोन्ही बाजूच्या आता? एक तर कसं आहे ना, ते आपण खूप मटेरियलिस्टिक झालोय सगळेच जण. हो हो. म्हणजे फक्त मुला-मुलींना दोष देण्यात अर्थ नाहीये. आपणही घरामध्ये झालोय ना. हम्म. घरामध्ये झालोय. आपल्यालाही स्पेस हवी असते. गरजाही वाढवून आई-वडिलांना सुद्धा ठेवल्या. स्पेस हवी असते. घरं मोठी-मोठी हवी असतात. पूर्वी छोटी-छोटी घरं होती. तेव्हा काहीच वाटलं नाही हम्म. कशाचंच. बरं माझ्या खोलीत तू यायचं नाहीस, माझ्या रूममध्ये तू येऊ नको. हम्म. ही पण बंधनं पालकांवरती आहेत. आणि पालक ऐकतात. मला तेही वाटतं, की आपल्याच मुलांना आपण का घाबरतो बरं? आपलीच मुलं आहेत ना. पण मग हा जास्त मोकळेपणा जास्त धोकादायक झालाय ना. खूप, खूप जास्त. खूप जास्त मोकळेपणा झाला हा. कारण प्रत्येकाची दारं बंद, म्हणजे लॉज फक्त म्हणायचं नाही त्याला, अदरवाईज तसंच ते आहे. लॉजच आहे. तसंच आहे. की मी माझ्या रूममध्ये गेलो, आता मी कुणाचं नाव नाही घेणार, पण मी एक असं घर बघितलंय की ज्या घरामध्ये स्विगीवाला येतो आणि त्या रूममध्ये जातो. मी म्हणलं का रे, ते तिकडं काय चाललंय? तो म्हणे नाही, तो त्या रूममध्ये बसलाय, माझा मुलगा, त्याने मागवलं. म्हणलं किचनमध्ये आहे ना त्या बाई करणाऱ्या, मग त्यांनी नाही म्हणे त्याला ते नाही आवडत, मग तो त्याचं त्याच्या मागवतो. पुरतं. सगळ्या वस्तू तो त्याच्यात त्याचं ते दार लावलेलं असतं, आधी नॉक करून जायचं. म्हणलं अरे तुम्ही बाहेर नाव बदलून घ्या, तुमच्या घराचं घर लॉजच ठेवा ना. तो अशा पद्धतीचं, म्हणजे पालकांनी काही गोष्टींची खबरदारी खूप घेणं असं. खूप गरजेचं आहे.
कारण पण ह्या ज्या बाब घरामध्ये ती घेतली जाते ना तिथेही आपल्याला खूप सुसंवाद आढळतो. खूप सुदिंग ते घर असतं. अशीही घरं आहेत. असं काही नाहीये की सगळी घरं तशी हो आहेत. हो असं नाहीये. पालक मुलांमध्ये इंटरेस्ट घेत असतात. मुलं पालकांमध्ये घेत असतात. चौकशी करत असतात. हो. आई-वडिलांची चौकशी करतात. नाही, प्रमाण कमी असलं तरी नक्की तरी आहे. ते आहे आणि ते व्हायसे वर्सा आहे ना, म्हणजे दोन्ही बाजूंनी जर केलं तर ते हो प्रमाणही वाढेल ना. हो हो. किंवा मित्र आपली मुलं कुठे जातात, त्याचे मित्र-मैत्रीण कोण आहेत? काय बघतात, काय पाहतात, काय आवडतं, वाचतात का? म्हणजे कल्चरली सुद्धा आपण समृद्ध आहोत का? एखादा सिनेमा एकत्र बघून त्याच्यावरती चर्चा होते का घरात? की ठीक आहे, तू वेगवेगळ्या वेळेला तो मूव्ही पाहिलायस, मी वेगळ्या वेळेला, पण आपण एकत्र बोलूया का संवाद त्याच्यावरती? पुन्हा एकदा तिथेच येतं सगळं. आपण बोलूया का, की ह्यातलं तुला काय आवडलं, काय नाही आवडलं? हा खुला संवाद जो आहे ना, मुलांची मतं असू शकतात त्यांची त्यामुळे त्यांची, थॉट प्रोसेस त्यांची कळू शकते. कळू शकते आपल्याला. हम्म. आणि हे छोट्या म्हणजे लग्न एक भाग आहे आपल्या आयुष्याचा. त्याच्या व्यतिरिक्त खूप महत्वाचे भाग आहेत ना आयुष्यात. ते किती डेव्हलपमेंट समृद्ध केलेत आपण. महत्वाचं आहे. पालकांचा रोल या बाबतीत खूप आता एक महत्वाचा आहे. आपण जे मगाशी बोलत होतो, की एखादा मुलगा-मुलगी बाहेर भेटतायत आणि बोलतायत एकमेकांशी. तेव्हा तू आईला काही मदत करतोस का? दोन्ही म्हणजे तू आईला काय मदत करतेस? हे प्रश्न यायला हवेत हां. परस्पर. किंवा तुमच्या घरात बाई आहे, पण आईला पण पडतच असेल ना रे करायला. तू किती मदत करतोस? काय करतोस मदत? आता तो जेव्हा आईला मदत करेल, तेव्हा तो तिलाही करेल ना नंतर. किंवा ती जेव्हा करेल आईला मदत. दोन्ही आहे आता. आता काय फक्त हा मक्ता पुरुषांकडे नाही किंवा मुलांकडे नाहीये. मुली पण हल्ली काही करत नाहीत घरात. पण मग तू आईला मदत करतेस का? सगळं आईनी केलं पाहिजे असं नाही. जरी बाई असली घरात, तेही आता खूप प्रमाण कमी झालंय. बायका मिळत नाहीयेत. मिळाल्या तरी ते तात्पुरतं तेवढंच काम करतात आणि निघून जातात. असंही असतं. सगळं जे मॅनेजमेंट म्हणतो की नाही आपण घराची, ती खूप असते. त्याच्यामध्ये सगळ्यांचा अंतर्भाव जर असेल, तर घराविषयी प्रेम निर्माण होतं. आणि ते आवर्जून केलं गेलं पाहिजे. म्हणजे मला एक प्रसंग आठवतोय आमच्या घरामधला, की दर 15 दिवसांनी घराची जळमटं काढणं, हे माझ्या मोठ्या मुलाकडे काम होतं. आमच्याकडे कामं वाटलेली होती आणि ती दर 15 दिवसांनी बाय रोटेशन ती फिरायची सगळी कामं, सगळ्यांची. तर अगदी नुकता मोठा मुलगा माझा 1ल्या-2ऱ्या वर्षाला होता कॉलेजच्या आणि मला म्हणला, "आई हे फार बोर काम आहे. हे आपण आउटसोर्स करूया." तर मी म्हटलं, "हो, चालेल करायला हरकत नाही." पण म्हटलं मग त्यासाठी सोसायटीत हिंडायचं, बाई शोधायची. तिचं विचारायचं ती किती पैसे घेईल. लगेच त्याला हो नाही म्हणायचं, निगोशिएट करायचं. तिची वेळ ठरवायची. कुठल्या वेळेला ती येणार आणि ती ज्या वेळेला घरी येईल त्यावेळेला उपस्थित राहून ते करून घ्यायचं. अरे बापरे! म्हटलं एवढं असतं, जाऊ दे म्हणला मीच करतो. तर ही जबाबदारी सोपवणं, हे त्याच्या मागे किती गोष्टी आहेत. हम्म, हम्म, हम्म. हे छोट्या-छोट्या घरातल्या कामांमधनं, बाहेरच्या कामांमधनं आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतं. त्यातनं संवाद आपोआप वाढतो. आता हे पालकांमध्ये काही संवाद होत नाहीये असं आपण समजूयात. पालक आणि मुलं यांच्यातला जर संवाद होत नसेल, तर हा संवाद साधण्यासाठी अनुरूप काय करते? खूप गोष्टी करतो आम्ही. कारण मला मी हे विचारायचा एकच उद्देश आहे. अनुरूप विवाह संस्था जेव्हा सुरू झाली, त्याचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यात जसं काळात फरक पडलाय, तसा अनुरूपच्या पद्धतीत पण फरक पडला हे मला माहिती आहे. तर अनुरूप म्हणजे फक्त एक विवाह नोंदणी करणारी संस्था आणि इकडचं तिकडं जोडून हे बघा, हे इकडचे ही मुलं हे नाही आहे. मॅरेज ब्युरो. कारण आज एवढे ऑप्शन्स असताना सुद्धा अनुरूप सक्षमपणे कार्य करतंय, तर नक्की काहीतरी वेगळेपण असेल. ते वेगळेपणच मला ऐकायचंय. काळाबरोबर पुढे जाणं, हे एक तर करावं लागतं आपल्याला आणि हे फक्त आपल्या कामकाजात नाही, आपल्या विचारधारेत ते यायला पाहिजे. हो. म्हणजे अ, मी माझ्या स्वतःकडे सुद्धा जेव्हा बघते ना, तेव्हा 2000 मधली मी आणि आजची मी ह्याच्यातही जमीन आसमानाचं अंतर आहे. नक्कीच, नक्कीच. म्हणजे मी 2000 साली होते ती खूप वेगळी होते, ट्रॅडिशनल होते. पण आज माझ्यामध्ये आणि हा काळानुरूप आलेला बदल आहे ना, हा बदल खूप गरजेचा आहे. तो माझ्यात येईल ना, त्यावेळेला संस्थेत उतरेल.
म्हणजे मला काय वाटतं माहितीये, कुठलंही काम आपण जेव्हा करतो ना, तेव्हा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्ही बाजूनी त्याची ग्रोथ व्हायला पाहिजे. बरोबर बरोबर. आणि ती ग्रोथ काळानुरूप असायला पाहिजे. म्हणजे एका बाजूला टेक्नॉलॉजी आहे, की तुम्हाला आता वेबसाईट अद्ययावत पाहिजे, ॲप पाहिजे, ही टेक्नॉलॉजी एका बाजूला. एका बाजूला मीटअप प्रोग्राम्स आम्ही जे घेतो, ते एक काळ असा होता, की पालकांसहित होते. मग आम्ही पालकांचे वेगळे घेतो, मुला-मुलींचे वेगळे घेतो. त्यामध्ये ज्या गप्पा आम्ही मारतो मुलांशी किंवा त्यांना मारायला आम्ही काही टॉपिक्स देतो, ते खूप बदलत गेले ओव्हर द पिरियड. त्याचं स्वरूप बदलत गेलं. हे मीटअप प्रोग्रामच्या बद्दल आहे. अजून एक गोष्ट घडली, की ज्यावेळेला मी मुला-मुलींशी बोलत असते, पालकांशी बोलत होते, त्यावेळेला असं लक्षात आलं, की हे जे मी बोलतीये मुला-मुलींशी काय किंवा पालकांशी, ते एका वेळेला 500 जणांना सांगण्याची गरज आहे. म्हणजे एखाद्या मुलीला किंवा मुलाला मी त्याच्या अपेक्षांबद्दल बोलत असेल, तर हे एका वेळेला अनेकांना लागू पडतं ना. त्यामुळे हा प्रोग्राम आपल्याला केला पाहिजे मोठा. त्यामुळे सगळ्यात पहिला प्रोग्राम आम्ही 2002 मध्ये डिझाइन केला शोध अनुरूप जोडीदाराचा. मग त्याच्यामध्ये शोधाविषयी बोललं जातं, अनुरूपतेविषयी बोललं जातं, जोडीदार कसा पाहिजे याविषयी बोललं जातं. तो कार्यक्रम आम्ही आधी घेतला मुला-मुलींसाठी. फक्त मुलं-मुली होते आणि मग ते म्हणले, की "हे सगळं तुम्ही छान सांगितलत, पण" आता माझा धाकटा मुलगा पण अनुरूपमध्ये काम करतो. तर तो तो नेहमी म्हणतो, की "पण" आला ना, की पहिलं कौतुक विसरायचं असतं. तर तुम्ही छान केलात कार्यक्रम, पण. मग काय बुवा पण काय? तर तुम्ही आता जे सगळं सांगितलं ना, हे सगळं आमच्या पालकांना जाऊन सांगा. असं आम्हाला मुला-मुलींनी सांगितलं. मग त्यातनं दुसरा कार्यक्रम आला, लग्न मुला-मुलींची चिंता पालकांची. हं. हां, मग इतकं सगळं व्यवस्थित जमतंय, जुळतंय, तरी सुद्धा कुठलातरी राहू, मंगळ मध्ये-मध्ये येतात आणि म्हणतात, की "नाही, नाही, यांचं काही जमत नाही." कारण मंगळ काय वक्रीच आहे. अमुक ग्रह आणि तमुक ग्रहाची युती नाहीये. मग त्याच्यासाठी आम्ही एक कार्यक्रम अरेंज केला, लग्न आणि पत्रिकेचं गौड बंगाल, की ज्याच्यामध्ये ओके. पत्रिकेतले तज्ञ येतात ओके. आणि मी सगळ्या आपल्या पालकांच्या वतीने, मुला-मुलींच्या वतीने त्यांना प्रश्न विचारते. म्हणजे पत्रिकेत जे काही बघितलं जातं, मंगोळे, सगोत्रे, नाडे वगैरे, वगैरे. त्याच्यासाठी तो कार्यक्रम. एक कार्यक्रम असाही आम्ही डिझाइन केला, की लग्न होतं जेव्हा मुला-मुलींचं, तेव्हा त्यांचाच फक्त रोल बदलतो असं नाही. आई-बाबांचा पण बदलतो. हां. आई-बाबांचे ते सासू-सासरे होतात. तर सासू-सासरे या रोलच्या डिमांड्स वेगळ्या आहेत. आई-बाबांच्या वेगळ्या आहेत, सासू-सासऱ्यांच्या वेगळ्या आहेत. त्याच्यासाठी कार्यक्रमाला सासू-सासरे होताना, की आपल्या वागण्यात आपल्याला काय बदल करायचे? आपल्याला त्यांच्या आयुष्याकडे लांबून कसं बघायचंय? त्यांच्यामध्ये ढवळाढवळ न करता ते कसं जगतायत, हे आपल्याला लांबून बघता येतंय का? अशा स्वरूपाचा तो कार्यक्रम आहे. हे सगळे पालकांसाठी कार्यक्रम आहेत. त्याच वेळेला मुला-मुलींसाठी पण वेगळे प्रोग्राम्स आले. सोशल मीडिया आणि लग्न. म्हणजे काय तर एखादं प्रोफाईल एखाद्या मुला-मुलीला सुचवलं, तर ते ताबडतोब Instaवर जाऊन रोल करून त्याचं प्रोफाईल बघतात. मग माहितीची शहानिशा करतात. अनुरूपमध्ये दिलेली माहिती आणि Instaवर, Facebookला असलेली माहिती. Facebook तर आता यंग जनरेशन वापरत पण नाही. ते आता ते म्हणतातच म्हाताऱ्यांचं आहे Facebook आता वगैरे, वगैरे. पण पालक बघतात. म्हणजे मुलं-मुली करतात ते पालकही करतात. तर या सोशल मीडियाचा इम्पॅक्ट लग्न ठरताना खूप मोठ्या प्रमाणावर हो. होत असतो. त्यात तो तो काय कसा होऊन द्यायचा का होऊन द्यायचा नाही, त्यातलं काय बघायचं, काय नाही, डूज डोंट्स हे सगळं त्या कार्यक्रमात सांगितलं जातं. अजून एक कार्यक्रम आहे रिलेशनशिप मनातलं उठावर. म्हणजे प्रत्येक मुला-मुलीची हल्ली मोस्टली रिलेशनशिप असतेच. लग्नाचं वय पुढे गेलंय. बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड असतात. पण ते नातं लग्नापर्यंत गेलेलं नाहीये. मग आता जी नवीन व्यक्ती समोर येईल, तिला माझ्या पास्टविषयी सांगायचं की नाही? कधी सांगायचं? कोणत्या स्टेजला सांगायचं? कुठल्या शब्दात सांगायचं? असे खूप संभ्रम मनामध्ये असतात. त्याच्यावरती तो कार्यक्रम आहे, रिलेशनशिप मनातलं उठावर. एक कार्यक्रम अजून असा आहे लग्न संवाद. लग्नाच्या संदर्भातला जो संवाद आहे, तो सगळ्यांशीच म्हणजे आई-वडिलांशी, समोरासमोर जेव्हा मुलगा-मुलगी बोलतात तो संवाद कसा साधायचा? त्याच्यात कुठले पॉइंट्स असले पाहिजेत? काय पद्धतीने बोललं पाहिजे? आपला स्वर कसा असला पाहिजे? समोरच्या व्यक्तीशी बोलताना आपण किती नम्रपणाने बोललं पाहिजे? त्याला हर्ट न करता कसं बोलायचं? याच्यासाठी लग्न संवाद. लग्न संवाद पालकांसाठी पण आहे. कारण ज्यावेळेला पालक दोन्ही फॅमिलीज भेटतात, तेव्हा बरेचदा ते एकमेकांची माहिती काढण्यावरती खूप भर देतात. हं. अच्छा, म्हणजे तुम्ही अमक्या-अमक्या कंपनीत होतात का? माझा एक मित्र पण तिथे होता. म्हणजे अशा स्वरूपाची ती माहिती काढणं, अशावरती ते असतं. तर तो संवाद कसा असला पाहिजे 2 फॅमिलीमधला सुद्धा,
त्याबद्दल तो कार्यक्रम आहे. अजून एक कार्यक्रम मुला-मुलींसाठी आहे, ते एक वर्कशॉप आहे, की जे दिवसभराचं असतं. सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 असतं. त्यात सेक्सॉलॉजिस्ट येतात, गायनॉकॉलॉजिस्ट येतात, सायकोथेरपिस्ट येतात. मी एखादं सेशन घेते त्याच्यामध्ये. मी घेते ते लग्नाचा अर्थ, की लग्न आपण का करतोय? त्याचा अर्थ काय लग्नाचा? याच्यासाठी मी घेते. तर सेक्सॉलॉजिस्ट खूप सारी माहिती देतात सेक्सच्या संदर्भात. तर हे जेव्हा आम्ही पहिल्यांदा घेतलं, म्हणजे 2002 मध्ये आम्ही हे पहिल्यांदा सुरू केलं, रंग लग्नाचे लग्नापूर्वी जाणायचे. तेव्हा मला असं वाटलं होतं, की तेव्हा Google आणि आता AI एवढ्या मोठ्या-मोठ्या खिडक्या ओपन असताना, या मुलांना कशासाठी आपण सेक्सच्या बद्दल सांगायचं? पण ज्यावेळेला आज आम्ही बघतो, आज सुद्धा म्हणजे अव्याहत गेली 23 वर्ष हा प्रोग्राम सुरू आहे. तर मुलं इतके बेसिक स्वरूपाचे प्रश्न विचारतात. पण त्यांना जी माहिती असते ना, ती माहिती शास्त्रीय त्यांच्याकडे नाहीये काही. ते फिल्म्स बघतात, पोर्न फिल्म्स बघतात, ब्लू फिल्म्स बघतात आणि तेच खरं असं वाटतं त्यांना. वास्तविक पाहता ते खरं नाहीये. तर खरं काय आहे? काय असायला पाहिजे? ह्याच्यासाठी सेक्सॉलॉजिस्ट लागतात. गायनाकॉलॉजिस्ट येतात. ते कॉन्ट्रासेप्टिव्हज बद्दल सांगतात. पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एसचे प्रॉब्लेम्स खूप आहेत आत्ता. हायजीनबद्दल बोलतात, आहार-विहाराबद्दल बोलतात. असं सगळा तो एक दिवसभराचं वर्कशॉप असतं आणि त्याला 300-300, 400-400 मुलं जॉइन होतात. हे सगळे कार्यक्रम सतत चालू असतात. त्याच्या व्यतिरिक्त आपण जे थेट भेट कार्यक्रम म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे मेळावा. मेळावा या शब्दाला थोडी एक नाराजीची टिंच आहे. हो, वधूवर मेळावा वगैरे शब्द हां, आणि पूर्वी ते कसं असायचे. असतं म्हणजे ज्या वेगवेगळ्या ज्ञातींचे मेळावे होतात, हो, तर ते कसं स्टेजवरती मुलं येतात, मग त्यांची माहिती वाचली जाते. तर असं आमच्याकडे काहीच नसतं. बर आमच्याकडे खूप लिमिटेड सीट्स असतात. 50 मुली, 50 मुलं एवढेच आम्ही घेतो. बर आणि ग्रुप डिस्कशन्स असतात त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये अमुक एक मुलगा किंवा मुलगी कसे वागतायत, त्यांची मतं काय आहेत, हे खूप जास्त प्रमाणामध्ये समजतं. त्याचा सक्सेस रेट पण खूप चांगला मी आहे. तेच मुद्द्यावर येणार होतो, की आता एवढं सगळं तुम्ही करताय, याचा सक्सेस रेट. अतिशय चांगला आहे हा, सक्सेस रेट आणि म्हणजे हे वेगवेगळ्या देशात, परदेशात, वेगवेगळ्या शहरात 2014 पासून अमेरिकेत होतात, यूएसमध्ये. 2 ठिकाणी होतात, न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया. मध्ये 2 वर्ष आम्ही शिकागोला पण अरेंज केला होता. अच्छा. त्याच्यानंतर 2016-17 पासून ऑस्ट्रेलियात होतो, सिडनीला. त्याच्यानंतर 2 वर्षापूर्वी आम्ही पहिल्यांदा बर्लिनला घेतला, जर्मनीमध्ये. कॅनडामध्ये सुरू आहे गेली 4 वर्ष. अरे वा. आता यावर्षी पहिल्यांदा न्यूझीलंडमध्ये ऑकलंडला आम्ही आयोजित केला होता. लंडनला झाला 2 वर्षापूर्वी. असं जिथे-जिथे आपली मुलं, तिथे-तिथे असे आपण प्रोग्राम्स घ्यावेत असं आमचा मानस आहे. अजूनही आता सिंगापूर आहे, दुबई आहे, हे हळू-हळू सुरू होतील. मॅगझीन होतं एकेकाळी आमचं. आता ऑनलाईन सगळं यूज टू झाल्यामुळे मॅगझीन बंद केलं. पण ते मॅगझीन खूप मोठं-मोठं असायचं. म्हणजे 350 पानांचं वधूंचं, 350 पानांचं वरांचं हे मासिक होतं. दर महिन्याला ते निघायचं. पण आता खूप यूज टू झालेत लोकं सगळे वेबसाईटला, ॲपला. त्यामुळे ते सगळं खूप मोठ्या प्रमाणात अद्ययावत आहे ते सगळं. माझा मोठा मुलगा जो अमेरिकेत आहे, तो टेक्नॉलॉजीमधलं सगळं स्वतः बघतो तो. आता या ॲपमध्ये जी काही माहिती भरली जाते, त्याची रिलायबिलिटी चेक काही आहे का आम्ही आपल्याकडे? 4 प्रकारचे डॉक्युमेंट्स घेतो आम्ही लोकांकडनं. त्याच्यामध्ये सॅलरी स्लिप असते, डिग्री सर्टिफिकेट आहे, ॲड्रेस प्रूफ आहे आणि आयडेंटिटी प्रूफ आहे. हं. हे मॅन्डेटरी नाहीये. पण आम्ही काय करतो, की तुम्ही हे द्या. हे तुम्ही दिलत, की तुमच्या प्रोफाईलचं वजन वाढणार आहे. तर अनुरूप व्हेरिफाईड प्रोफाईल अशी टिक येते त्याच्यावर ओके. वेबसाईटवरती, की तुम्हाला ते कळतं, की हे व्हेरिफाईड आहे. एक प्रकारचा विश्वास त्याच्यातनं निर्माण होतो आणि मॅक्सिमम लोकं ते देतात. मला एक आता प्रोसिजर जाणून घ्यायची आहे, की अम, एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. त्यांना अनुरूपच्या थ्रू हं. ॲपवर जाऊन म्हणा किंवा त्यांची माहिती लिहायची आहे आणि हे सगळं डन करून घ्यायचंय प्रॉपरली. तर काय व्हॉट इज द प्रोसिजर लाइक? की दिवस. एकतर वेबसाईट आहे, ॲप आहे. बरं. म्हणजे हे ऑनलाईन आहे. हो. त्याच वेळेला ऑफलाईन पण खूप सारी ऑफिसेस आहेत. अच्छा, ऑफलाईन पण आपण. ऑफलाईन पुण्यामध्ये 2 आहेत, मुंबईला 2 आहेत, ठाणे, दादर आणि 3 वर्षापूर्वी आपण गुजराती वधूवरांसाठी पण सुरू केलंय. त्याची ऑफिसेस बडोदा, अहमदाबादला आहेत. आणि त्याची आमची ऑफिस आहेत, अनुरूपची ऑफिसेस आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त 9 ठिकाणी फ्रँचायझी आहेत. मग त्या इंदोरपासून बेळगावपर्यंत पसरलेल्या आहेत. आपण वन बाय वन बघूयात, की हं. ऑफलाईन सपोज आपल्याला करायचं असेल तर
काय प्रक्रिया काय असते? तुम्ही कुठल्याही ऑफिसमध्ये आपल्या जाऊ शकता, फ्रँचायझी आहे तिथे जाऊ शकता. तिथे फॉर्म्स आहेत, ते फॉर्म तुम्ही भरून देऊ शकता. म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन होतं. एकदा तुम्ही पैसे भरलेत की इमिजिएटली तुम्हाला पासवर्ड मिळतो. पासवर्ड मिळाला की तुम्हाला ताबडतोब साईट ॲक्सेस करता येते. साईट, ॲप दोन्ही ॲक्सेस करता येते तुम्हाला. तो पासवर्ड 2-3 जणांना घरातल्या दिला जातो. फक्त एकट्या वधूवराकडे नसतो, त्याच्या पालकांकडे पण तो असतो. तर ते ॲक्सेस करता येते, तुम्हाला ती प्रोफाईल्स बघता येतात. तिथे एक ॲड टू फेव्हरेट म्हणून कॉलम आहे, की समजा आज एक मुलगा बघतोय आणि त्याला ते आईला दाखवायचं आहे, तर त्या फेव्हरेटमध्ये त्यांनी ते ट्रान्सफर करायचं प्रोफाईल. मग संध्याकाळी आईशी गप्पा होतील, आईला सांगेल ते तू बघून घे, मला ती मुलगी आवडली वाटते. व्हाईस वर्सा पण पालकही बघतात, तेही ॲड टू फेव्हरेट करतात. मग ते एकमेकांमध्ये चर्चा व्हायला पाहिजे आयडियली. होते बरेचदा ती. पण आजही कधी-कधी पालकांना खूप घाई होते. ते मुलांना न विचारताच नोंदणी करतात. तेही आम्ही सांगतो त्यांना, की मुला-मुलींना विचारल्याशिवाय तुम्ही रजिस्ट्रेशन करू नका. त्यांची तयारी पाहिजे लग्नाला. ज्यांना लग्न करायचंय. करेक्ट. आणि आमच्याकडे आमच्या फीमध्येच एकदा गाईडन्सची सोय आहे. ती तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता, ऑफलाईन घेऊ शकता. तुम्ही प्रत्यक्ष अपॉइंटमेंट बुक करून येऊ शकता. आमच्या वेबसाईटवरती, ॲपवरती तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करता येते. स्लॉट असतात. त्या स्लॉटमध्ये तुम्ही कुठली अपॉइंटमेंट बुक करून तेव्हा येऊ शकता किंवा Zoomवरती असते, टेलिफोनिक असते. या सगळ्या बाजूने अमेरिकेत सुद्धा आता मुलं असतील, परदेशात असतील तरी त्यांना ती अपॉइंटमेंट घेता येते. त्याच्यातनं त्यांच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्याला क्लॅरिटी मिळते. खूप क्लिअरली बोललं जातं त्याच्यातनं, की मला असं हवंय, तसं हवंय. मग ही माझी अपेक्षा बरोबर आहे का? ती चूक आहे का? अजून काय असायला पाहिजे? वगैरे, वगैरे. किंवा फोटो कसे द्यायला पाहिजेत हे पण आम्ही गाईड करतो. सेल्फी नकोत, गॉगलवाले नकोत, हे पण आम्हाला सांगावं लागतं तिथे. कारण बरेचदा स्पेशली मुलं गॉगलमधले फोटो देतात, ट्रिपला गेलेले असतात, ते खूप कॅज्युअली फोटो देतात. तर अनुरूपचं जे वेबसाईट आहे ती लग्नासाठी आहे, ती कॅज्युअली फोटो टाकायची नाहीये. आपण Instaवर टाकतो तसे फोटो नाही टाकायचेत आपल्याला. बरोबर. आपल्याला बरोबर. प्रोफाईल क्रिएट केलं पाहिजे. मग प्रोफाईल क्रिएट करताना सुद्धा आमचा गाईडन्स मिळतो, की कशा पद्धतीचं प्रोफाईल तुम्ही भरलं पाहिजे. अबाउट मी म्हणून कॉलम एक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमची स्वतःची माहिती द्या, की तुमच्या हॉबीज काय आहेत, मतं तुम्हाला काय आवडतं, हं. तुम्ही लीजर टाईम असतो त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, शनिवार रविवार काय करता आणि मग तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पार्टनरला सपोर्ट कसा करणार आहात, तेही शेवटच्या 2-3 ओळीत लिहा. तर हेही त्याच्यामध्ये असतं. फॉर्म खूप डिटेल्डमध्ये फॉर्म आहे आमचा. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही तेही सांगतो, की मुला-मुलींनी स्वतः फॉर्म भरणं गरजेचं आहे. कारण तो भरत असताना त्यांच्या डोक्यामध्ये ती प्रोसेसबद्दलच्या कल्पना सुरू होतात. आणि मग एकदा रजिस्ट्रेशन झालं, की मग इंटरेस्ट लोकांकडनं पण यायला लागतात. तुम्ही इंटरेस्ट पाठवू शकता. तुम्ही येऊन आमच्याकडे गाईडन्स घेतलात, की आम्ही पण तुम्हाला काही सजेस्ट करतो. म्हणजे हे सगळं सरसकट सगळ्यांना आहे, जनरलाइज्ड हो. आहे का काही प्रीमियम पण आहे की नाही, नाही. आम्ही तुम्हाला जी मदत करतो ती सगळ्यांना आहे. हं. स्कीम्स 3 आहेत वेगळ्या. बेसिक, प्रीमियम, प्रीमियम प्लस. काय त्याच्यात वेगळे पण? त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. त्या काहींना आहेत, काहींना नाही आहेत. पुढे आहेत. आता काही लोकं असं म्हणतात, की आम्हाला आमचा पत्ता आणि फोन नंबर द्यायचा नाहीये. त्याचा नाहीये. हां, आम्हाला हाईड करायचंय. पण कारण मग तुम्ही आम्हाला कम्युनिकेशन कसं होणार? इंटरेस्ट आता सपोज मी एक मुलगी आहे आणि मी एका मुलाला इंटरेस्ट पाठवला. हां. त्या मुलाने इंटरेस्ट ॲक्सेप्ट केला, की त्याला फोन नंबर आणि पत्ता दिसायला लागतो. ओके. कारण मग त्यांच्यात कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. हां, म्हणजे पण त्याने इंटरेस्ट नाही ॲक्सेप्ट केला, तर त्या मुलीला दिसत नाही. ओके, ओके. तर हे खूप खूपच म्हणजे आहेत त्याच्यामध्ये. हू व्ह्यूड माय प्रोफाईल ते दिसतं बरं, बरं. आणि ते सातत्याने आम्ही अपग्रेड करत असतो. ह्या सगळ्या गोष्टी अनुरूप करतं. आता मी बऱ्याचदा हा एक शब्द ऐकतो म्हणून मी तुम्हाला विचारतो, की आपल्याकडे प्री मॅरेज काउन्सिलिंग किंवा पोस्ट मॅरेज काउन्सिलिंग की जी आत्ताची गरज झाली आहे खरं तर. जसं आपण मगाशी म्हणालो, की संवाद नाही होते. तर मग काय-काय मुद्द्यांचा विचार मुलांनी करावा, मुलींनी करावा? असे काही 5 एक पॉइंट्स, 5-7 पॉइंट्स तुम्ही सांगू शकाल का? की मला सपोज एखादा जोडीदार निवडायचा आहे, तर साधारण या 5 एक मुद्द्यांचा तरी बाबा तू विचार कर. हं. तर असे कुठले 5 मुद्दे, 7 मुद्दे काय तुम्हाला जे वाटतात? एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की बहुतेक सगळ्यांना लोकेशन स्पेसिफिक खूप प्रश्न असतात ओके. किंवा अपेक्षा असतात.
म्हणजे पुण्यातली मुलगीला पुणंच हवं असतं, मुंबईतली मुलगी पुण्यात यायला तयार नाही, किंवा नाशिक कोल्हापूर या 2 टायर सिटी ज्या आपण म्हणतो तिथे पण सध्या प्रश्न निर्माण खूप आहेत. पण मग एकच एक अपेक्षा धरली, म्हणजे समजा आयटीतला एक मुलगा आहे, त्याला आयटीतलीच मुलगी पाहिजे, तर हे का पाहिजे बाबा? त्याचं रिझनिंग काय आहे, या गोष्टी पण विचारल्या जातात. किंवा दुसऱ्या शहरातली मुलगी मला नकोय माझ्या घरामध्ये, त्याचं कारण काय आहे? किंवा मला परदेशातच जायचंय, तर हरकत नाही, तुझी इच्छा असेल तर तू जाऊ शकतेस, पण अमुक एका देशामध्ये कोणत्या अभ्यासाला किंवा कोणत्या ग्रॅज्युएशनला, पोस्ट ग्रॅज्युएशनला तिथे स्कोप आहे, हे तू पाहिलंयस का? कारण डिपेंडंट व्हिसावरती जाऊन तिथे करणार काय दिवसभर? हा प्रश्न खूप मोठा असतो. व्हिसाचा प्रॉब्लेम सध्या खूपच आहेत. म्हणजे अमेरिका आणि हे सगळे व्हिसाचे प्रॉब्लेम खूप जास्त आहेत आता. पण मग त्या गावात किंवा शहरात, परदेशात जाऊन तू काय स्वरूपाचं शिक्षण घेणार आहे, त्याचा विचार नसतो केलेला. किंवा ना पूर्वग्रह मनामध्ये खूप असतात, की म्हणजे मर्चंट नेव्हीतला मुलगा आहे, तर तो नेमका काय करत असेल? 6 महिने तिकडे, 6 महिने इकडे. 6 महिने इकडे आल्यावर तो काय करतो? किंवा 6 महिने तिकडे जातो, तर त्याला नक्की अल्कोहोलचं हे असणार, सवय. असं कुठेतरी डोक्यात काहीतरी असतं. असं दरवेळेला आपण जे गृहीतक धरलेलं आहे, तसंच्या तसं असतं असं होत नाही ना. ग वस्तुस्थिती काहीतरी वेगळी असते, तर त्या संदर्भात आपल्याला बोलता येतं का? किंवा अपेक्षा जे ठरवायच्या आहेत मला, तर आधी त्या रिअलिस्टिक आहेत का? हे पाहणं खूप गरजेचं आहे. कोणत्या कोणत्या मुद्द्यांचा विचार करावा त्यांनी, की एक तर आर्थिक बाजू तर पहिल्यांदा पाहिली पाहिजे. म्हणजे पाहिली पाहिजे इन द सेन्स कसं, की मला काय 4 लाखाचं पॅकेज आहे म्हणून मला 8 लाखाचा पॅकेजवाला मुलगा पाहिजे. तर तो का पाहिजे? इथपासनं कारण मीमांसा पाहिजे. दुसरी एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे, की आपल्याकडे ना खूप काही अशा कन्सेप्ट्स आहेत. लक्ष्मी-नारायणाचा जोडा. तर ही कन्सेप्ट जी आहे ना, ही लुक्स आणि उंची याच्याशी निगडीत आहे. बाकी कुणाला काय कळतंय ना, तो नुसतं एक्सटर्नल दिसतात ते ना. सगळे एक्सटर्नल गोष्टी. आता गंमत अशी आहे, की इंच लढवलं जातं उंचीबद्दल. असं मला वाटतं, की ज्याची गरजच नाहीये अजिबात. म्हणजे 5'3" वाली एक मुलगी आहे, तर तिने आईला सांगितलेलं असं 5'8" ऑनवर्ड्स मुलगा बघ. त्याच्या खाली माझ्यासाठी मुलगा बघू नकोस. ही अपेक्षा. आता कसं आहे, की बाकी सगळं चांगलं असेल आणि समजा तो मुलगा 5'6", 5'7" असेल, तर फरक काही पडत नाही. आणि अदरवाईज सुद्धा शारीरिकदृष्ट्या सुद्धा तुमच्या उंचीमध्ये अंतर असेल तरीही फरक पडत नाही. फिजिकली आपण जेव्हा विचार करतो तेव्हा. मग हा सगळा विचार कसला असतो? तर तो असतो फक्त लक्ष्मीनारायणचा जोडा या शब्दाशी निगडीत असतो. त्याच्यावर आम्ही जेव्हा घरात ही चर्चा करतो, तेव्हा माझे मिस्टर गमतीने म्हणायचे, की आयुष्यात एकदाच शेजारी-शेजारी उभं राहायची वेळ येते, ती म्हणजे आपल्या रिसेप्शनला. आणि दुसरी वेळ येते ती आपल्या मुलांच्या लग्नाच्या रिसेप्शनला, की जेव्हा उंचीने काहीच फरक पडलेला नसतो. खूप पाणी वाहून गेलेलं असतं. त्यामुळे त्यावेळच्या उंचीचा आपल्या डोक्यात काहीही फरक नसतो. आणि ज्यावेळेला एकदा आपण उभं राहतो आपल्या स्वतःच्या लग्नामध्ये, तेव्हा उंची ॲडजस्ट करता येते हाईल्स वगैरे घालून. जर लोकांना दिसण्यासाठी म्हणजे मला असं वाटतं ही गोष्ट इतकी छोटी आहे ना, पण त्याला खूप महत्त्व दिलं जातं. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की एखादा मुलगा 28-30 वयाचा आहे आणि त्याचं स्वतःचं घर पाहिजे. ही अनरिअलिस्टिक अपेक्षा आहे. हे शक्य नाही आत्ताच्या काळामध्ये. आणि तरी अपेक्षा का असाव्यात ह्या? तर हे पण बघणं पालकांनी गरजेचं आहे. अजून एक असं असतं पालकांच्याकडे असं बरेचदा असतं, की माझ्या मैत्रिणीच्या मुलीला बंगल्यावाला मुलगा मिळालाय किंवा माझ्या मोठ्या मुलीला बंगलेवाला मिळालाय. आता माझ्या धाकट्या मुलीला पण तसा पाहिजे. तर ते असं घडत नसतं. तो बंगला कधीतरी घेतलेला असतो, वडिलोपार्जित असतो, आपल्याला माहीत नसतं. आणि खूप सारी प्रॉपर्टी पाहिजे, शेती पाहिजे थोड्याफार प्रमाणात तरी. हे सगळं मटेरिअलिस्टिक आहे. आता गंमत अशी वाटते मला, की जी पिढी पालकांची हे अपेक्षा करते आपल्या मुला-मुलींसाठी, त्यांना तरी मिळालंय का हे सगळे? त्यांचं सगळं इतक्या उशिरा सुरू झालेलं आहे ना. आणि गंमत म्हणजे त्यातला आनंद घेतलाय त्यांनी. हो, हो. म्हणजे अभिमानाने ते सांगतात, की आमच्या घरातल्या चमच्याचं सुद्धा आम्ही आमच्या कष्टाने घेतलंय. हा आनंद पण मिळालाय ना. त्या प्रोसेसचा पण आनंद मिळाला. प्रोसेसचा खूप मोठा आनंद मिळालाय ना. आणि त्या निमित्ताने तुम्ही एकत्र होतात. दोघांचे पैसे तेव्हा एक होते. आता तुझे पैसे माझे पैसे.
आम्ही मुलामुलींना सांगताना हे सांगतो की तुझे पैसे माझे पैसेपेक्षा आपले पैसे कायमच जास्त असतात. हो, तर हो. तो युनिट आहे ना नवरा बायकोचं. हां. हे युनिट आहे ना, हा मेसेज पालकांकडनं मुलांपर्यंत गेला पाहिजे. आता कसं होतं माहिती आहे, लग्न सुंदर असतं, लग्नाने खूप मजा येते, हा मेसेज पालकांकडनं गेला पाहिजे. हं. त्यापेक्षा आम्ही म्हणून राहिलो या घरात, मी म्हणून राहिले, हे वाक्य नाही बोलायचंय. मग हं. कुठे गेली असतीस तू? पुढचं वाक्य असं असतं, दुसरी असती तर पळून गेली असती. कुठे गेली होती? कोण गेलेलं नाहीये पळून. सगळे हो. तिथेच आहेत. मग का बरं आपण हे मेसेज मुलांपर्यंत पोहोचवतोय? खरंय. हा मुद्दा आहे, की मी होते म्हणून संसार टिकला, घर टिकलं, व्हाईस असं वर्सा म्हणजे पालकांपर्यंत हां, पुरुष मंडळी पुरुष सुद्धा हे पण म्हणतात, की मी होतो म्हणून सगळं सुरळीत झालंय. मी सहनशील आहे म्हणून हो. घर आमचं वाचलं, असं पण म्हणतात. असं नसतं. आणि मग हा चुकीचा मेसेज मुला-मुलींपर्यंत मुलांपर्यंत जातो. तर त्यापेक्षा ना मला लग्नाने काय मिळालं, हां. हे सांगणं खूप गरजेचं आहे, की मला लग्नाने एक सोशल सिक्युरिटी मिळाली. मला उशीर झाला तर घरात कुणीतरी होतं. माझी काळजी घेतलेली होती. किंवा आम्ही दोघं मिळून मजा पण केली ना. हं. आम्ही खूप साऱ्या ट्रिप्स केल्या, आम्ही नाटकाला गेलो, सिनेमाला गेलो, आम्ही एकत्र चर्चा केली. आणि एकमेकांचा आम्हाला आधार आधार होता होता. आम्हाला. काही मानसिक वाटलं तर शेअर करायला मानसिक व्यक्ती आधार होती खूप आवश्यक घरामध्ये. असतो. तर खूपच हे जे आवश्यक. आहे ना, हे दिलं गेलंच पाहिजे मुलांकडे. हे एम्फसिस झालं पाहिजे खरं झालंच तर. पाहिजे. म्हणजे हं. मला काय मिळालं त्यांना? काहीच नाही मिळालं. किंवा मुली असं विचारतात, "आई, तू काय मिळवलंस लग्न करून? काय तारे तोडलेस असे? मी कशाला लग्न करायचंय?" हं. त्यावेळेला आईने सांगितलं पाहिजे, की "तुझं हे बोलणं चुकतंय. हो. आम्ही इतके वर्ष एकत्र आहोत." जे आपण सुरुवातीला म्हणलं ना 25 वर्ष लग्नाला झाली आहेत आणि हो. तरी तुम्ही एकत्र आहात. तर आम्ही म्हणूनच एकत्र आहोत. कारण आता आम्हाला एकमेकांची इतकी सवय झाली आहे, हं. की काहीही घडलं तरी कधी एकदा सांगतोय असं होतं ना आम्हाला. हं. किंवा एकमेकांमुळे आपल्याला जो काही रिस्पेक्ट मिळालाय, हा रिस्पेक्ट पण खूप सुंदर असतो. कारण आता तुम्ही जसं म्हणालात ना, तसं मला अजून सहज एक विचार आता आला, की हे पालकांपासून मुलांपर्यंत पोहोचायला हवं असं तुमचं म्हणणं आहे, की घरांमधल्या चर्चा सुद्धा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. अ, ही मुलं रंगमंचावर किंवा सिनेमामध्ये हं. सुद्धा बघत असतात काही-काही गोष्टी. तुम्हाला त्या माध्यमाच्या दृष्टीने सुद्धा काही बदल व्हावेत असं वाटतं का हो? कारण सांगतो तुम्हाला हे उत्तर देण्यापूर्वी, कारण काही नाटकं आता मला प्रचंड आवडतात. मी स्टेजचा आर्टिस्ट असल्यामुळे काही नाटकांमधनं असे संदेश दिले जात आहेत चुकीचे, की लिव्ह इन राहा हं. आणि ते लिव्ह इनवर भर दिला जातो, एम्फसिस केलं जातंय. काही सिनेमे तसे येऊन पण गेले. हो. तर ह्यांचा कितपत इम्पॅक्ट होतो असं वाटतं तुम्हाला? कसं आहे माहिती आहे, आपण त्यातनं काय घेतो, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे काही सिनेमांमध्ये सांगितलं, की लिव्ह इनमध्ये राहा. अल्टिमेटम काय झाला पुढे त्याचा? कुणीही आत्ता या क्षणाला मला आयुष्यभर राहायचंय, लग्न न करता लिव्ह इनमध्येच राहायचंय, असं कोणी म्हणत नाही. हं. तो स्टेपिंग स्टोन आहे. इव्हेंच्युअली त्यांची गाडी लग्नाकडेच जाते. म्हणजे राहायचंय, इच्छा खूप आहे. पण आजही जरी लीगली मान्यता असली, तरी समाज मान्यता नाहीये त्याला. हं. तर तुम्ही जेव्हा समाजाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी करता ना, हां. त्यावेळेस समाजाला टक्कर द्यायची हिंमत तुमच्याकडे आहे का? हं. हे पण तुम्ही स्वतः म्हणून मी मगाचपासून म्हणते ना, स्वतःला ओळखा. मी अगदी साधं उदाहरण घेऊ आपण. 91 साली आलेलं 4 चौघी आहे, हो. की ज्याच्यामध्ये आईनी लग्न न करता 3 मुलींना जन्म दिलाय. त्यांच्या लग्नांच्या वेळेला हे येतं ना पुढे. हं. म्हणजे त्या एका मुलीच्या भांडणामध्ये तिचा नवरा म्हणतो, की "तुझं जन्म हाच मुळी वैध नाहीये. हो. अवैध संबंधामधनं आलेला आहे." हो. आणि आई पण त्या मुलींशी बोलताना म्हणते, की "तुम्ही समाजाचा विचार करा." कारण मी तो केला नाही आणि प्रत्येकाच्या नजरेमध्ये माझा पराभव मला दिसत होता आणि समाजाला ही टक्कर देताना मी थकले. मी दमले खूप. आणि मग ही जी कॉलेजमधली मुलगी आहे, ती जेव्हा म्हणते मला दोघांची लग्न करायचंय एका वेळेला. हो. तेव्हा आई सांगते, की हे कदाचित 50 वर्षांनी येईल, आज नाहीये ते समाजात. तर हे करताना तू तुझा स्वतःचा विचार कर, इतकं सोपं नाहीये ते. 91 साली लिहिलेलं नाटक. 91 साली लिहिलेलं नाटक आहे.
आज 2026 आलंय, म्हणजे 26 आणि वरची 9, एवढी वर्ष झाली तरी आजही ते समाजात नाहीये. हं. पुरुषाची 2 घरं आहेत, बाईचं 2 घरं दिसतं का कुठं कुठे? आजही नाहीये ते, कारण इतकं सोपं ते नाहीये. ते मॅनेज करणं किती अवघड आहे. ह्या आत्ताच्या सगळ्या बदलत्या समाज व्यवस्था आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर असं वाटतं की तुम्ही जो म्हणालात की पालकांच्या थ्रू जाणारा मेसेज आहे तो या माध्यमांनी सुद्धा खरं पोहोचवणं गरजेचं आहे. पोहोचवलं आहे, पण त्यातनं आपण काय घेतोय? म्हणजे सगळं दिलेलं असतं त्याच्यामध्ये. हम साथ साथ है नावाचा सिनेमा आला होता हो. की जिथे एकत्र कुटुंब व्यवस्था एकत्र राहण्याचे फायदे सांगितले जात होते. मला तर असं वाटतं की आत्ताच्या काळात जर बडजात त्यांनी पिक्चर त्यांनी बंदच केले काढायचं की हम आपके है कौन किंवा हम साथ साथ है असे सिनेमे आत्ता म्हणजे मुलांना असं वाटतं की फॅन्टसी असं कुठं असतं का म्हणजे. तर मला असं वाटतं की त्या माध्यमाने सुद्धा खूप सिरियसली गोष्टी अ, या बाबतीत सुद्धा कराव्यात की कुटुंब व्यवस्था आणि समाज व्यवस्था हे भारतीय ओळख आहे खरी तर. खरंय. त्यामुळे ती टिकावी आणि ती राहावी छान. अ, आज ज्या पद्धतीत आपण बोलतोय किंवा ज्या चर्चा करतोय त्याच्यात कुठेही असा निराशेचा निगेटिव्हिटीचा सूर नाहीये की असं नाही, पण ते व्हायला पाहिजे याच्याबद्दल. एक सांगू का? तुम्हाला कितीही मित्र-मैत्रिणी असले ना, तरी हां. तुमचे कुटुंब जेव्हा तुमच्या बरोबर असतं, हं. त्यावेळेला एक प्रकारची शांतता आणि मानसिक स्वास्थ्य तुमच्याकडे असतं. अगदी एक छोटं उदाहरण द्यायचं म्हणजे इव्हन आत्ताही तेच घडतंय, पण 2008 साली सुद्धा अमेरिकेमध्ये रिसेशन आलं होतं. अ, तेव्हा डेटा असं सांगतो, की आपल्याकडली कमीत कमी मुलं डिप्रेशनमध्ये गेली होती. त्याचं कारण आपली कुटुंब व्यवस्था. अ, कारण आपल्या आई-बाबांनी मुलांना सांगितलं, "तू परत ये, आमटी भाताला कमी नाहीये, तू कशाला थांबलायस तिथे? नाही रे, हं. तुला नोकरी मिळाली तर नको मिळू दे. आम्ही आहोत." आम्ही आहोत हा जो एक विचार आहे ना, हा कुटुंब संस्थेतनं निर्माण झालेला विचार आहे. आणि याचं एक सपोर्ट ट्रिमेंडस आहे आपल्याकडे, ट्रिमेंडस आहे. आणि तो टिकलाच पाहिजे. कारण फॅमिली सपोर्ट हा अल्टिमेट असतो. कितीही मित्र-मैत्रिणी असले ते तुम्हाला मदत करतात, सपोर्ट करतात, तरी ते लिमिट असतं त्याला. लक्ष्मण रेषेच्या आत ते येऊ शकत नाहीत. चर्चा इतकी वादक होऊ शकते आणि चांगल्या दिशेला नेऊ शकते. याला कारण एकच आहे, आपल्या दोघांचं एकच फक्त थॉट कॉमन आहे, की हे टिकलं पाहिजे. नक्कीच. लग्न व्यवस्था, कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे. आत्ता 25शीत-30शीत मुलं लग्न करतायत किंबहुना जरा उशिरा लग्न करण्याचा जो एक कल आहे मुलांचा, त्याची कारणं आपण पॉझिटिव्हली घेऊयात, नक्कीच. की आत्ताचा काळ बदललाय. प्रत्येकाला सेटलमेंट हा जो एक मुद्दा आहे त्याचाही आहे. पण पालकांनी सुद्धा काही गोष्टींची काळजी तुम्ही सांगितली तर ती त्या पद्धतीत घेतली तर मला वाटतं हा एक आनंदाचा विषय होऊ शकतो. नक्कीच. लग्न आणि व्यवस्था. कसंही सांगते, की ज्यावेळेला तुम्ही एक कुटुंब म्हणून एकत्र असता ना, हं, मनाने, हं. तुम्ही जा वेगवेगळे शरीराने तुम्ही या परदेशात जा, इकडे जा, तिकडे जा, वेगळे राहा. पण जेव्हा मनाने तुम्ही एकत्र असता, तेव्हा तुम्हाला मानसिक स्वास्थ्य असतं. आणि जेव्हा घर स्वस्थ असतं, इंडिव्हिज्युअल स्वस्थ असतो, तेव्हा बाहेर जाऊन तो त्याच्या कामामध्ये खूप उत्तम काम करू शकतो. आणि अशी अनेक कुटुंब जोडली गेली की समाज असतो. असे अनेक समाज एकत्र आले की आपला देश पुढे जायला कितीसा वेळ लागणार. सो त्याची सुरुवात स्वतःपासून होत असते. आणि स्वतःला अभ्यास केला आपण स्वतःचा, तर आपण पुढे जाऊच शकतो. लग्न व्यवस्था टिकेल किंवा नवीन रूपात ती पुन्हा एकदा उभारी घेईल असं तुम्हाला वाटतं का? लग्न व्यवस्था टिकणारच आहे, संदेहच नाहीये त्याच्यात काही. म्हणजे काही लोक असे वेगळ्या दिशेने काहीतरी चर्चा करताना जेव्हा दिसतात, तेव्हा मलाही आश्चर्य वाटतं, की का म्हणजे ही ही ग्रे शेड का यावी विचारांमध्ये? एक सांगू का, चर्चा करणं खूप सोपं हां. असतं. मतं मांडणं हे खूप सोपं असतं. हो. आपण स्वतःला त्यात ठेवून बघूया ना, हं. मग कळतं. म्हणून मी वारंवार जो उल्लेख उल्लेख करतेय ना, की मी कोण आहे? मी कशी आहे?
त्यानुसार मला माझा पार्टनर ठरवता येतो. मग आता लांबून दिसताना दिसतं. परवा एक मुलगा आला होता आणि तो म्हणला, की एका मुलीचं प्रोफाईल दाखवलं मी. तर ती काय भारी मुलगी आहे. ती मोटरसायकलवरनं गोव्याला जाते. हम्म. मनात आलं, की मोटरसायकल काढते एखाद्या रविवारी आणि ती जाते. म्हणलं, "अरे खूप छान प्रोफाईल आहे." "हो ना." पण म्हणला, "मला नाही झेपणार." हा प्रश्न यायला पाहिजे, अं, की मला झेपेल का? कोणत्याही एखाद्या रविवारी ती अशी गेली. मुलगा आणि मुलगीमध्ये फरक काय सांगते मी, मुलगा जेव्हा एखाद्या मुलीकडे बघत असतो ना, हम्म, तेव्हा ही मुलगी माझ्या घरात सूट होईल का हे बघत असतो. हम्म, कारण त्याच्या डोळ्यासमोर घर, आई हे असतं आणि मुलगी त्या माणसाकडे फक्त नवरा म्हणून बघत असते. हा हम्म, दृष्टिकोनामधला बेसिक फरक आहे. हम्म, पण तिला उठून या घरात यायचं असतं. पण ती घरात आल्यानंतर आईचं आणि तिचं पटलं पाहिजे. हम्म, ती घरात मिसळून गेली पाहिजे ही अपेक्षा असते ना. हम्म, आणि आज ह्या प्रथेत कुठे बदल झालाय? फार तर दोघं मिळून तिसरं घर करतील. पण हम्म, मुलगी आईकडे नाही राहत. हम्म. घर जावई कुठे कोण करतंय? ते मुलीच्या आईला पण मान्य नाही, मुलींना पण नाही. अनेक मुलींना मी विचारते, "आपण घर जावई शोधून देऊया का तुला?" मुलगी म्हणे, "नको." पण त्यांनी लहानपणापासून ऐकलंय ना ते, की आपल्याला त्या घरी राहायला जायचंय. तसं मुलांनी पण ऐकलंय, की ती आपल्याकडे येणार आहे आणि आपण एकत्र राहायचंय. हे मुलांनी पण ऐकलंय ना. हे संस्कार त्याच्यावरती आहेत. तो का विचार करेल, की नाही आम्ही दोघं बाहेर जाऊ तिसरीकडे राहायला? आणि तरी जायचं असेल तर जा. पण मग तिला घरातनं बाहेर पडायचंच आहे. त्याला पर्याय नाही अजून निघालेला. दोन मुलांचं प्रेम आहे एकमेकांशी तरी त्यांनी काउन्सिलिंग करून घ्यावं का? 100% प्री कारण मॅरिटल काउन्सिलिंग सगळ्यांनी करून घ्यावं. काही जण म्हणतील की आमच्या दोघांचं एकमेकांवर घट्ट प्रेम आहे, तर आम्हाला लग्न करायचंय, पण मग आम्हाला काउन्सिलिंगची गरज नाहीये. कसं आहे माहितीये, काउन्सिलिंग हा शब्दाला ना एक सोशल स्टिग्मा आहे, धब्बा आहे. हम्म. की काहीतरी बिघडल्यावरच काउन्सिलरकडे जायचं. हा एक खूप महत्वाचा पॉइंट आहे खरं तर. तसं नाहीये. हम्म, काउन्सिलर तुम्हाला दिशा देतो. हम्म, काउन्सिलर तुमच्या वतीने सल्ला घेत नाही किंवा देत नाही, निर्णय घेत नाही, पण तो तुम्हाला मार्ग दाखवतो. हम्म, की हो तुमच्या दोघांचं प्रेम आहे, पण मग काय काय बरं तुमच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात असं वाटतं तुम्हाला? एवढी दिशा जरी दिली तरी ते विचार करायला लागतात. कारण रोझी डेज म्हणतो ना आपण, गुलाबी दिवस सुरुवातीचे असतातच. हम्म. माणूस खरा कळायला लागतो कधी? 10व्या 24 तास दिवसानंतर खरं तर. 24 तास एकाच छताखाली जेव्हा राहायला सुरुवात करतो, तेव्हाच माणूस कळायला लागतो. हम्म, तोपर्यंत तुम्ही लांब लांब राहत असता. काही काळापुरते एकत्र येता, काही तासापुरते एकत्र येता. तेव्हा सगळं गुडी-गुडी आणि छानच वाटत असतं. हा तो एक क्षण जेव्हा विभागला जातो त्यावेळेला कळतं की कुठे म्हणजे करायला आमच्याच लागलं. एका पॉडकास्टमध्ये एक कपलची मुलाखत होती. तर ते 4 वर्ष एकमेकांना ओळखत होते. हम्म, पण त्यांचं लग्न झालं, ते हनीमूनहून परत आले हा, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला होता 7 वाजता वगैरे आणि तो असा हॉलमध्ये सोफ्यावर बसून टिपायावर पाय ठेवून ब्रश करत होता. समोर टीव्ही लावलेला होता. हम्म, तर ती म्हणली, "हे हे कधी घडतं असं? 7 वाजता कोण टीव्ही बघतं आणि हॉलमध्ये कोण ब्रश करतं?" हम्म. 4 वर्ष एकत्र होते रिलेशनशिपमध्ये. पण या गोष्टी कोणी माहिती हे सगळं वेगळं असतं ना, हे सगळं नव्याने कळायला लागतं. म्हणून आपण फ्लेक्झिबल किती आहोत हे बघणं खूप गरजेचं. की अशी काही घटना समोर घडली तर माझी रिएक्शन काय असेल बरं त्यावेळेला? हम्म. या गोष्टी काही सुरुवातीला होत नाहीत, त्या एकत्र आल्याशिवाय होणार म्हणून नाहीत. म्हटलं की 24 तास जेव्हा तुम्ही एकत्र राहायला लागतात, हम्म. तेव्हाच तुम्हाला या गोष्टी कळतात. म्हणजे काउन्सिलिंग किंवा आपण म्हणूयात त्याला एक दिशादर्शक चर्चा. तर दिशादर्शक चर्चा एवढ्यासाठी की आपल्याला अनुरूप कोण आहे आणि अनुरूप कोण आहे हे जर जाणून घ्यायचं असेल किंवा नाही, अडथळे वाटत मी असतील. वाक्य बदलीन. मी कोणाबरोबर अनुरूपता माझी तयार होईल. हो, अनुरूप कोण आहे? आता कोण अनुरूप नाहीये. माझी अनुरूप ते कॉम्पिटेबिलिटी म्हणजे अनुरूपता होऊ शकतं का? पण आपल्याला एकरूप व्हायचं नाहीये. हा, आपल्याला अनुरूप व्हायचंय. स्वतंत्र अस्तित्व ठेवून. करेक्ट. हम्म, हम्म. माझा माझा कोश पाहिजेच. इंटरडिपेंडन्स म्हणजे ते असतं ना, एक सर्कल दुसरं सर्कल आणि मग काही काळ तो ओव्हरलॅप होतं. तो इंटरडिपेंडन्स आवश्यक आहेच. अच्छा. आपण राहणार आहोत ना एकत्र, आपण समाजात आहोत.
आपण आहोतच इंटरडिपेंडंट एकमेकांवर, असायलाच हवं. त्यांनी जो एक प्रकारची मानसिक शांतता आणि स्वास्थ्य आपल्याला मिळेल ते तुम्हाला बाहेर कुठेच नाही मिळणार. वा, आवडता विषय होता तुमच्या सगळ्यांचाच आणि सध्या खूप चर्चा चालू आहे त्याची. पण उद्देश एकच होता की याचं महत्त्व तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा नव्यानं पोहोचावं आणि एका अधिकारी व्यक्तींच्या मुखातून हे पोहोचलं की ते जरा जास्त पटकन पटतं. आणि अनुरूप सारखी संस्था खूप चांगल्या पद्धतीने हे काम करते आणि काळानुसार तिने केलेले बदल आता मॅडमनी सांगितलेत की संस्थेमध्ये सुद्धा काही बदल केलेत, काळानुसार काही काही गोष्टी यांचा अंतर्भाव केलाय. ते एवढ्यासाठीच फॉर द बेटर कॉज, की यातनं सगळं सुसह्य व्हावं आणि ही लग्न व्यवस्था अत्यंत पवित्र आहे आणि ती तशीच टिकणार आहे ही खात्री ज्यांनी दिली आहे त्यांच्याशी हा संवाद होता. मी आभार नाही मानणार, पण मला खूप आनंद झाला. ह्या गोष्टींची चर्चा व्हायला हवी होती, खूप दिवसापासून होती. साधंसुधं चॅनल तेवढ्यासाठीच आपण ठेवलेलं होतं. आणि तुम्हाला कदाचित मी बोललो असेन, आपल्या पॉडकास्टचं स्वरूप जे आहे त्याला नाव संवाद वेळा आपण दिलंय, हो. की जिथे आहे सद्विचारांचा मेळा वा. आणि जो देईल तुम्हाला आनंद वेळोवेळा. अरे वा. म्हणून ह्या संवादाचं नाव आनंदाचा पॉडकास्ट दिलं आणि त्याचं नाव संवाद वेळा आहे. छान. मला खूप आवडलं. सद्विचारांचा मेळा जो मला अपेक्षित आहे तो आता झाला. मला असं वाटतंय प्रेक्षकांनाही ते तसंच वाटलं असेल. मलाही खूप छान वाटलं. खूप तुम्हाला वेगळे प्रश्न आणि काय होतं माहितीये, या निमित्ताने परत एकदा आपल्या स्वतःकडे बघणं होतं, आपल्या स्वतःच्या कामाकडे बघणं होतं आणि ऍट द सेम टाइम समाज कसा चाललाय, कुठे चाललाय याच्याकडेही बघणं होतं. मी आता तुमच्याशी हा विषय बोललेलो नाही, पण मी डायरेक्ट आता थेट मला वाटतं ऑन कॅमेराच सांगतो की आपण एक काही लाईव्ह सेशन्स घेणार आहोत आणि लाईव्ह सेशन्स ते पॅनल डिस्कशन्स असतील. हाही एक विषय त्याच्यात असावा अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि मॅडम त्या कार्यक्रमाला यावं असं वाटतं. तुम्हालाही ते आवडेल नक्की. तर मॅडम तुम्ही याल अशा लाईव्ह डिस्कशन्सला? नक्की येईल. नाही, कारण मला हा सामाजिक प्रश्न आहे. खूप खूप आणि मला असं वाटतंय ना की त्यातनं आणखी चांगले फायदे असे होतील की लोक लाईव्ह ज्या वेळेला असेल तेव्हा तुमच्याशी बोलू शकतील, नक्की विचारू शकतील नक्की. आणि ती इंटरॅक्शन आहे ना ही उलट जास्त परिणामकारक होईल. हो. तुम्हाला कसं वाटतंय तेही सांगा. तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर जरूर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि मॅडम पुन्हा येणारच आहे त्याची खात्री आता मीच देतो, कारण आता त्या हो म्हणालेल्या आहेत. खूप आनंद झाला, खूप छान वाटलं मॅडम. येस. पुन्हा एकदा आपण परत परत भेटत राहू नक्की. आणि त्या लाईव्ह सेशनला पण Yes. आपण नक्की भेटणार येस आहोत. येस. थँक्यू. नमस्कार.